ऑपॉर्च्युनिटीबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यामध्ये आपण प्रॉब्लेम एरिया पण बोलायला पाहिजे आणि संधी पण काय आहे त्याच्यामध्ये बोलणं होतं. आता प्रॉब्लेम एरिया काय आहे, जर स्पायसेस मध्ये ज्यांना काम करायचं आहे तर प्रॉब्लेम नॉर्मली काय येतो याच्यामध्ये, इंडियन स्पाइस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री फेसेस सिव्हिल चॅलेंजेस. प्रॉब्लेमला आपण चॅलेंजेस म्हणतो, म्हणून तो चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो. मग ते चॅलेंज असेल तर आपण चांगला त्यावरती सोल्युशन काढू शकतो. प्रॉब्लेम रिलेटेड वर्किंग लेबर. आता लेबर मिळणं स्पाइस इंडस्ट्रीला थोडं कठीण जाते. का कठीण जातं? कारण कसं आहे ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही चिली प्रोसेसिंग करायला घेतलं तर चिली प्रोसेसिंगचा तो स्मेल एवढा स्ट्रॉंग असतो, एवढा तो अरोमा एवढा स्ट्रॉंग असतो की वर्कर्सना ना काम करणं डिफिकल्ट होतं. एकदा सवय झाली की प्रॉब्लेम नसतो, पण नवीन वर्कर असेल तर त्याला खूप ते सहन होत नाही. बरोबर, ते स्मेल जो असतो तो थोडा वेळ असेल तर ठीक आहे, पण दिवसभर तो स्मेल आत जात राहिला की मग तो सहन होत नाही त्यांना, म्हणून वर्कर्स मग टिकत नाहीत. बरोबर, पण ह्याच्यावरती सोल्युशन आहे. लेबरसाठी जर हा प्रॉब्लेम असेल तर तिथे वेल व्हेंटिलेटेड आपण एरिया घेतला ना, तर तिथे एक्झॉस्ट आणि चिमणीची प्रोव्हिजन ठेवली आणि प्लस आपण जे मशिनरी घेऊ त्या मशिनरीमध्ये काही लिकेजेस नसेल, सो दॅट ते हवेमध्ये तो स्मेल जाणार नाही, असं जर प्रॉपरली डिझाईन मशीन असेल ना, तर मग ते तिथे त्रास होत नाही. मग प्रॉपर आपल्याला प्रोडक्शन चांगलं होऊ शकतं. बरोबर, वर्कर्सना त्रास होणार नाही. मग हे आपण वर्किंग एन्व्हायरमेंट जर हेल्दी केलं ना, तिथे वर्कर्सना त्रास होत नाही, मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बरोबर, हा एक मेजर प्रॉब्लेम एरिया जो ट्रेडिशनली होता, पण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी अशा खूप चांगल्या आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तो वर्कर्सना त्रास होत नाही. मग वर्कर्स काम करू शकतात. बरोबर, तसंच देर आर लीक्स इन द पॅकेजिंग. आता हे हातामध्ये बघा पॅकिंग दाखवत आहे. बरोबर, फोटोमध्ये तर हातामध्ये पॅकिंग आहेत. बडीशेप आहे, जिरा आहे, करेक्ट, हळद आहे, चिली पावडर आहे, असे वेगवेगळ्याच पॅकिंग केलंय. आता ह्याच्यात कसं होते, नॉर्मली बरेचसा घरोघरी किंवा छोटे छोटे उद्योग भरपूर आहेत, तर त्यांच्याकडे बघाल ना तर हँड सिलिंगनी पॅक करतात. बरं, हँड सिलिंग मशीनने पॅक करताना काय होतं, ती पावडर जी आहे ना ती सिलिंग एरियामध्ये जाऊन अडकते. सिलिंग एरियामध्ये जाऊन अडकल्यावरती तर आपल्या पहिल्या इन्स्पेक्शन मध्ये आपल्या बरोबर झालं असं वाटते, पण काही दिवसांनी काय होतं की त्यामधली पावडर लूज होते आणि तिथे लिकेज तयार होतं. लिकेज झाल्यामुळे बाहेरचं मॉइश्चर आतमध्ये जाते आणि प्रोडक्टला खराब करते. करेक्ट. तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. तसंच तुम्ही बघा, आता ते जिरा आहे किंवा असे जे पॉइंटेड ऑब्जेक्ट असतात ना की त्याचे एजेस पॉइंटेड आहेत, तेच आपण पॅकिंग मध्ये पॅक केलं आणि वरून जरा पण प्रेशर आलं ना की त्या पॅकिंग वरती ना मायक्रो होल्स होतात. मायक्रो होल्स झालं तर बाहेरचं मॉइश्चर आतमध्ये येतं, आतमध्ये आलं की प्रोडक्टला खराब करायला सुरुवात करते. करेक्ट. तर मग हे पॅकिंग रिलेटेड प्रॉब्लेम, त्यासाठी आपल्याला नॉन ट्रान्सपरंट मटेरियल घ्यायचं किंवा लॅमिनेटेड फॉइल्स घ्यायच्या. तिथे एक सिंगल लेअर, डबल लेअर, ट्रिपल लेअर असे वेगळे येतात, जर होल्सचा प्रॉब्लेम असेल तर. बरं, प्रत्येक प्रॉब्लेम असतो ना, प्रत्येक चॅलेंज त्याच्यावर सोल्युशन पण आहे. मग ते आपण इम्प्लिमेंट केलं तर आपले रिझल्ट खूप चांगले मिळतात. बरोबर. तर मग लिकेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तिथे मग बँड सिलिंग मशीन वापरला की जिथे जाडं सिलिंग होते की ज्याच्यामुळे आपल्या लिकेज निघून जाते. आणि पाऊच पण, आता पाऊच मध्ये पण तुम्ही बघाल ना, तसं हे ट्रान्सपरंट मटेरियल आपण वापरायचं नाहीये. नॉन ट्रान्सपरंट मटेरियल जर वापरलात ना, तर का का नाही वापरायचं नॉन ट्रान्सपरंट मटेरियल? कारण हे बरेचसे स्पाइसेस आहेत ना, हे याचा कलर जो आहे, मेनली हा जो कलर आहे ना, हळदीचा कलर आहे, चिलीचा कलर आहे, हे कसे ना, हे कलर आहेत ना, हे लाईट सेन्सिटिव्ह आहेत. याच्यावरती जरा पण लाईट पडला ना की त्याचा कलर शेड फेड होतो. बरोबर, तर मग फेड होतो. आता तुम्ही ट्रान्सपरंट बॉटलमध्ये ठेवलं तर लोक काय आहे ना, लोक काही दिवसांनंतर तुम्हाला ना कंप्लेंट करतील. हॅलो. तर तुम्ही ट्रान्सपरंट बॉटलमध्ये भरलात तर काही दिवसांनी काय होईल की त्याचा कलर फेड होतो. ही नॅचरल प्रॉपर्टी आहे. जर स्पायसेसवरती कलर लाईट पडला ना, पण लोकांना आता बरेचदा तुम्ही बघाल ना, काही मोठ्या कंपनी पण आहेत की ते स्पायसेसच्या याच्यामध्ये ना कलर ऍड करतात. चिली याच्यामध्ये कलर ऍड करतील, रेड कलर ऍड करतील, हळदीमध्ये तो येलो कलर, हळदीचा कलर कलर ऍड करतील. म्हणजे कलर ऍड केल्यामुळे काय होतं की सिंथेटिक कलर असतात, ते काही नॅचरल कलर नसतात. मग जेव्हा ट्रान्सपरंट बॉटलमध्ये जर ठेवलं तर त्याचा कलर फेड होत नाही, जर सिंथेटिक असेल तर. पण नॅचरल असेल तर कलर फेड होतो. ही बेसिक टेस्ट आहे. पण आपल्या इथे लोक काय समजतात, कलर फेड नाही झाला ना म्हणजे चांगलं आहे, आणि कलर फेड झाला की आपल्याला ते दोष देतील की अरे काय तुमचं मटेरियल बरोबर नाहीये. बरोबर, काही दिवसांत कलर गेला, आधी चांगलं होतं, नंतर कलर त्याचा निघून गेला. तर हे कसं आहे ना की हे ओरिजिनल जर असेल ना, पॅकिंग केलेलं आपण जेन्युनली बनवलेलं असेल, तर हे लाईट वरती लाईट सेन्सिटिव्ह असतात मटेरियल, हे आपले स्पायसेस. तर लाईट सेन्सिटिव्ह असल्यावर त्याचा कलर शेड फेड होतो. मग हा प्रॉब्लेम
नॅचरल आहे. तर लोकांना मग आपल्या एज्युकेट करायला लागेल. लोकांना जे सबस्टँडर्ड अडल्टरेटेड जे खात आहेत तेच त्यांना जेन्युइन वाटतंय. असं बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय की ते त्यांना जेन्युइन वाटतंय. तर मग हा कसं लोकांना थोडं एज्युकेट करायला लागेल जेन्युइन कसं ओळखायचं. पण एक करा की तुम्ही देताना लोकांना नॉन ट्रान्सपरंट मटेरियल मध्ये द्या, सो दॅट ते कलर शेडचा प्रॉब्लेम येणार नाही. करेक्ट. स्पायसेस वेस्टेज at हँडलिंग लेवल, तो वरचा फोटो बघाल ते बघा बाजूला बरंचसं सांडलं आहे. हे वेस्टेज होते. हँडलिंग करताना ना वेस्टेज होते. ट्रान्सपोर्टेशन मध्ये वेस्टेज होतं. बरोबर. ट्रान्सपोर्टेशन मध्ये प्रॉपर तो ट्रक किंवा टेम्पो प्रॉपर नसेल, तो व्हायब्रेशनच्या ह्याच्यात ते प्रोडक्ट डॅमेज होतो आणि वेस्टेज होतं. करेक्ट. तर हे वेस्टेज आपलं झालं नाही पाहिजे. झिरो वेस्टेज झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपले एक पार्टिसिपंट आहे. तिने महाराष्ट्रामध्ये फॅक्टरी सेटअप केली आहे. तर तिने मध्ये एमपी मधून रॉ मटेरियल मागवलं. ट्रक लोडचं होतं. तर मग तिचा तो ट्रक होता ना ओपन होता. मध्ये पाऊस पडला. पाऊस पडला तर एंटायर मटेरियल खराब झालं. बरोबर. तर आता नवीन स्टार्टअप वाला असेल, त्याचं असं ट्रकलोडनी जर मटेरियल खराब झालं तर परत उभं राहणं खूप डिफिकल्ट असतं. बरोबर. कारण ते कॅशने सगळा व्यवहार झालेला असतो. तर मग खूप डिफिकल्ट होते अशा केससाठी. मग आपल्याला जर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल, आपल्याला कंडिशन फॉलो करायची. ती कंडिशन काय आहे की आपला जो ट्रान्सपोर्टर असेल ना, तो FSSAI नॉर्म्स फॉलो करणारा असला पाहिजे. FSSAI नॉर्म्स फॉलो करणारा असेल ना, तो सगळे प्रिकॉशन्स घेतो. फॉर एक्झाम्पल असं पाऊस पडणार असेल तर ते प्रॉपर क्लोजर असेल, बंद असेल तो ट्रक किंवा टेम्पो. करेक्ट. मग सो दॅट बाहेरचा ऍटमॉस्फिअरचा परिणाम होणार नाही. दुसरं, ते रात्री कुठे जेवायला वगैरे थांबवतात किंवा रात्री झोपायला थांबवतील तर तिथे उंदरांचा अटॅक नाही झाला पाहिजे, झुरळांचा अटॅक नाही झाला पाहिजे, दुसऱ्या इन्सेक्टचा अटॅक नाही झाला पाहिजे. त्यासाठी प्रोटेक्शन दिलेलं असतं. बरं, ते व्हायब्रेशन होतं. रोडमध्ये खड्डे खूप असतात. तर ट्रक आणि टेम्पो व्हायब्रेट खूप होतात. त्या व्हायब्रेशन मध्ये आपला प्रोडक्ट डॅमेज होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये पण प्रोटेक्शन दिलेलं असतं. मग ते FSSAI नॉन फॉलो करणं असेल ना, तर हे सगळे प्रोटेक्शन मध्ये मग आपल्याला लॉस होत नाही. कारण लॉस होत असेल ना, तर आपण पैसे भरतोय त्यासाठी, ज्याचे आपल्या काय रिकव्हरी होणार नाहीये. तर मग ते आपण वाचवू शकतो. बरोबर. तसंच मग ते एकदा फॅक्टरीमध्ये आल्यानंतर प्रोसेसिंग मध्ये पण बरेचदा वर्कर्स प्रॉपर हँडल करत नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये पण वेस्टेजेस खूप होतात. पॅकिंग करताना बरंचसं आजूबाजूला सांडते, तर ते वेस्टेजेस होतात. प्रोसेसिंग करताना पण सांडलं जातं. जेव्हा रोस्टिंग करतायत किंवा स्टरलाइज करतायत त्यावेळेस तो प्रोडक्ट वेस्टेज खूप होतं त्यामध्ये. मग ते प्रॉपर केअर घेतली ना, तर तो नॉर्मली वेस्टेज होत नाही. इनकन्सिस्टन्स क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलची क्वालिटी, आता तुम्ही बघा, बरेचदा स्पायसेस उन्हामध्ये सुकवले जातात. उन्हामध्ये सुकवले जातात आणि मग ते ओपन ओपन गनी बॅग मध्ये स्टोअर करतात. तुम्ही होलसेलरकडे बघितलं असेल, असे 50-50 किलोचे कोणी पॅक ओपनच केलेले असतात. ओपन केलं तर प्रॉब्लेम काय होतो, बाहेरचं मॉइश्चर ते प्रोडक्ट खेचून घेतो. मॉइश्चर जास्त झालं की त्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होते, त्यामध्ये कंटॅमिनेट होतो तो प्रोडक्ट. प्लस ओपन असल्यामुळे बाहेरचा डस्ट पार्टिकल्स, बाहेरची माती, कचरा सगळं त्याच्यावरती येतं. बरोबर. आणि मग तेच आपण प्रोसेसिंगला घेतलं तर मग आपला प्रोडक्ट पण कंटॅमिनेटेड होतो. मग त्यासाठी पण सोल्युशन आहे. सोल्युशन काय, एक तर क्वालिटी आपल्याला, तुम्ही बघाल ना, सप्लायर बघाल ना, आपल्याला सप्लायरला एक्सपोर्ट करताना आपल्या क्वालिटी सर्टिफाईड रॉ मटेरियल घ्यायचं. मग तसं मी लोकलसाठी पण घेतलात तर तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्हाला चांगल्या क्वालिटीचाच देईल सप्लायर तुमचा. बरोबर. तसं लॅक ऑफ प्रॉपर स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्टेशन बद्दल बोललो. लॉक ऑफ प्रॉपर स्टोरेज पण करत नाहीत लोक. जिथे स्टोअर करतात, रॉ स्पायसेस घेत आहेत ना, त्या रूम मध्ये जर मॉइश्चर, ह्युमिडिटी खूप जास्त असेल तर प्रोडक्ट लवकर खराब होतो. बरोबर. आणि मग ते ह्युमिडिटी खेचल्यानंतर ते काढणं परत आपल्याला प्रोसिजर करायला लागते. म्हणून रॉ मटेरियल जिथे आणणार आपण, जिथे स्टोअर करतो, तिथे प्रॉपर स्टोरेज फॅसिलिटी असली पाहिजे. तिथे ह्युमिडिटी कमी केलेली पाहिजे. बरोबर. रेग्युलेटरी चॅलेंजेस. आता तुम्ही बघा, एक्सपोर्टचं तुम्ही मध्ये न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की एक्सपोर्ट आपल्या मोठ्या मोठ्या कंपनीजचं कंटेनरचे कंटेनर रिजेक्ट झाले. कंटेनर मटेरियल रिजेक्ट झाले. करेक्ट. का रिजेक्ट झाले, तर आपण युजली बघा ना, एक्सपोर्टसाठी आपण कोडेक्स सिस्टम फॉलो करतो. तर कोडेक्स सिस्टमचे जे नॉर्म्स दिलेले आहेत ते आपल्या कंपनीजने फॉलो केलेले आहेत. पण सडनली मध्येच काय केलं, ते सिंगापूर देशाने, इतर देशाने त्यांचे लॉज चेंज केले. लॉ चेंज केल्यामुळे आपल्या त्या कोडेक्स सिस्टम मध्ये नाही बसलं, म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकलं. मग असे रेग्युलेटरी चॅलेंजेस पण मध्ये मध्ये येऊ शकतात. म्हणून तुम्हाला अपडेटेड राहावं लागतं की वेगवेगळ्या कंट्रीमध्ये प्रेझेंट नॉर्म्स काय आहेत, प्रेझेंट त्यांचे रेग्युलेटरी सिस्टम काय आहे, त्याप्रमाणे मग आपल्याला सप्लाय करायला लागतं. बरोबर. तर मग हे सगळे फॅक्टर्स आहेत की जे, पण हे कॉमन आहेत, जे ह्याच्यावरती आपण इझिली सोल्युशन काढू शकतो. वर्केबल आहेत.
पण बरेचदा हे सगळे प्रॉब्लेम्स न बघितल्यामुळे बरेच जणांच्या कंपनीला लॉस होतो आणि मग कंपनी बंद पण पडल्या ह्या कारणांमुळे. मग आपण सुरुवात करतानाच हे सगळे सुरुवातीलाच जर आपल्या चांगल्या सवयी असतील ना, मग मोठी जेव्हा आपली कंपनी होईल तर आपल्याला ते काही प्रॉब्लेम होणार नाही. बरोबर. तसंच मग आता तुम्ही बघा की आपल्याला स्पायसेस मध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. एक तर काय करू शकतो आपण, जे स्पायसेस आहेत तुम्ही बघा, आपण आता स्पायसेस, होल स्पायसेस म्हणजे चिली आहे, लवंग आहे, हळदी आहे, दालचिनी आहे, जे काय आहेत, जे सगळे स्पायसेस, जे 75 व्हरायटीज आपण बोलतो ना इंडियामध्ये, ते सगळे स्पायसेस ऍज अ होल आपण पॅक करून देऊ शकतो. पण होल देताना काय होतं, आपण रॉ मटेरियल जे ओपन वाल्याकडून घेतोय, करेक्ट, तर त्यांनी प्रॉपर काळजी घेतली नसेल तर त्यावरती डस्ट पार्टिकल्स असू शकतात. मग ते डस्ट सगळ्यात पहिलं आपल्याला ते डस्टिंग मशीन मध्ये डस्ट पार्टिकल्स काढावे लागतात. ते काढल्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया आहे की नाही चेक करावं लागतं. जर बॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरिया किल करायला लागतात, म्हणजे आपल्याला स्टरिलाइज करावं लागेल. त्यामध्ये वॉटर कंटेंट वाढलं असेल तर मग आपल्याला एक तर डिहायड्रेट करून किंवा आपण रोस्ट करून त्याचं वॉटर कंटेंट कमी करायला लागतं. मग ते केल्यावरती मग आपण पॅकिंग करून मग तसं आपण कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. मग एक ते झालं, होल स्पायसेस आपण देऊ शकतो. आता हे स्पायसेस आपण त्याची प्रत्येक स्पायसेसची पावडर केली, लवंगाची पावडर केली, ओके, पुदिनाची पावडर केली, सगळ्याची आपण पावडर केली आणि पावडर पॅक करून आपण कंपन्यांना दिली. पावडर्सला पण खूप डिमांड आहे, होल स्पायसेसला पण खूप डिमांड आहे. हे दुसरं आपलं व्हॅल्यू एडिशन झालं. त्याचं आपण पावडर केल्या सगळ्याच्या आणि त्या विकल्या. मग आपल्याला 75 रॉ स्पायसेस मिळाले, 75 पावडर्स मिळाले, आपले 150 प्रोडक्ट रेंज इथेच झाली. आता आता नवीन काय आहे की त्यामध्ये आपण ब्लेंड्स बनवले. नवीनपेक्षा आधीपासूनच आहे की ब्लेंड्स बनवणं पण एक एक मोठा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. की आपण स्पाइस ब्लेंड बनवले, जसे पावभाजी मसाला आहे, छोले मसाला आहे, चिकन मसाला आहे, मटन मसाला आहे, फिश करी मसाला आहे, ओके, तंदूर मसाला, असे बरेचसे ब्लेंड्स. ते ब्लेंड्स आपण कसे करायचे शिकलो आणि ते ब्लेंड्स आपण बनवले. त्यामध्ये पण रेंज होते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सिंगल सर्विंगचं एक पॅकिंग केलं तो एक रेंज होतो. 4 सर्विंगचं एक सर्विंग पॅकिंग केलं ते एक रेंज झाली. 100 ग्रॅमचं पॅकिंग केलं, अर्धा किलोचं केलं, B2B साठी केलं, 50 किलो, 10 किलोचे असे पॅकेट्स केले. मग ते ब्लेंड्स मध्ये पण खूप रेंज तुमची द्यावं होते. त्याबरोबर काही जण काय करतात की फॉर एक्झाम्पल आता चिकन मसाल्यासाठी एक ब्लेंड बनवला, करेक्ट, मग ते त्याच्यामध्ये थोडं R&D करून थोडं ते पनीर मसाल्यासाठी ते करतील किंवा सोया मसाल्यासाठी करतील. आणि तो सेम मसाला पण वेगळ्या प्रोडक्टची रेसिपी करून वेगळं नाव देऊन त्याला ते सेल करतात. मग तिथे पण रेंज वाढते. 150 आपले रॉ स्पायसेस आणि रॉ हे होतं, त्यात हे ब्लेंड्सनी अजून आपले प्रोडक्ट रेंज वाढली. बरोबर. तसंच आता नवीन अजून ट्रेंड आहे की स्पायसेस, ऑर्गॅनिक स्पाइस प्लांट प्रोडक्शन. मग जिथे ऑर्गॅनिक स्पायसेसचं प्रोडक्शन होत आहे आणि ऑर्गॅनिक खाणारा क्लास वेगळा आहे, तिथे रेट पण एकदम प्रीमियम रेट मिळतात. मग तिथे तुम्ही ते एक्सपोर्ट म्हणून पण करू शकतात. लोकल इंडियामध्ये पण ऑर्गॅनिक स्पायसेस खाणारे लोक आहेत, तर त्यांना तुम्ही सप्लाय करू शकतात. तर हे झालं रेग्युलर. नंतर आता स्पाइस ऑइल्सचं पण खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस आहे. तर तुम्ही हे स्पायसेसचे ऑइल्स काढले, चिली ऑइल काढलं, हळदीचं ऑइल काढलं, ओके, सगळ्या स्पायसेसचं तुम्ही ऑइल काढलं, त्याला खूप मोठं मार्केट. बरोबर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लवंगाचं ऑइल काढलं तर 45,000 रुपीज किलोने विकलं जातं. लवंग कितीला मिळतं, त्याचं ऑइल 45,000 रुपीज किलोने विकलं जातं. असे वेगवेगळ्या स्पायसेसचे असे खूप चांगले चांगले रेट मिळतात. मग तो फ्युचर, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोण यूज करते, आता बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपनीज ना इन्स्टेड ऑफ रॉ पावडर यूज कर स्पाइस पावडर यूज करण्याच्या बदली स्पाइस ऑइल यूज करायला लागतं. फॉर एक्झाम्पल KFC, केंचुकी फ्राय चिकन तुम्हाला माहिती आहे ना, तर ते स्पाइस ऑइल इन्स्टेड ऑफ पावडरच्या बदली ते स्पाइस ऑइल्स वापरतात. स्पाइस ऑइल वापरल्यामुळे काय होतं, प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते ऑइल पसरते आणि टेस्ट पण सगळीकडे युनिफॉर्म टेस्ट मिळते. करेक्ट. मग ते बघून त्या कंपनीचं बघून बऱ्याच कंपनीने ते जे स्पाइस पावडर वापरायचे आता ऑइल यूज करायला सुरुवात केली. म्हणून ह्याचं पण ग्रोईंग आहे. मग ते ऑइल काढले, त्याचे ब्लेंड्स बनवणं पण एक वेगळं लाईन सुरू होते. बरोबर. मग फॉर एक्झाम्पल, पावभाजी मसाला आपण पावडर फॉर्म मध्ये, त्याच पावडर फॉर्मचं आपण स्पाइस ऑइल काढलं तर स्पाइस ऑइल ड्रॉप फॉर्म मध्ये येणार. म्हणजे आपलं पूर्ण पावभाजीमध्ये 2 ड्रॉप्स फक्त टाकले, पूर्ण टेस्ट त्याला पावभाजी जेवून जाणार. करेक्ट. तर मग हे ते ब्लेंड्स एक बनवण्याचा वेगळा विषय होऊन जातो. बरोबर. किंवा तुम्ही नुसतं स्पाइस ट्रेडिंग तिथून घेतलं तिथे विकलं तरी खूप मार्केट चांगलं आहे. एक्सपोर्ट पण गेलं, तुम्ही काही प्रोसेस नाही केलं, फक्त स्पाइस घेतात आणि एक्सपोर्ट करताय. बरोबर, ते पण आहे.
एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज पण मोठ्या प्रमाणात आहे. किंवा तुम्ही स्वतःचं ब्रँडेड शॉप केलं स्पाइसचं, ओके, चांगलं प्रेझेंटेशनचं समजताचं ब्रँडेड शॉप केलं, त्याचे फ्रँचायझीज देऊ शकतात तुम्ही. बरोबर. आणि वर्ल्ड ओव्हर स्पाइसेस लागतातच. मग तुमचे इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण तुमच्या फ्रँचायझीसचे शॉप्स असू शकतात. मग किती मोठं मार्केट होऊ शकतं विचार करा. बरोबर. किंवा अजून नवीन कन्सेप्ट काय आणू शकतात, की स्पाइस ऑन व्हील्स आणू शकतात, की ते व्हीलवरती तुमच्या गाडीवरती तुमच्या स्पाइसचं शॉप असेल, ते वेगवेगळ्या एरियामध्ये जिथे मार्केटची जागा आहे तिथे ते स्पाइस विकतील. मग त्या ब्रँडेडच्या मॉडेल जे आहे ना, त्याचे तुम्ही फ्रँचायझीस देऊ शकतात. ते ऑल ओव्हर इंडिया जाऊ शकतं. किती म्हणजे तुम्ही बघा, एका स्पाइस हा विषयामध्ये किती मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत. बरोबर. मग इंडियामध्ये पण मार्केट मोठं आहे आणि एक्सपोर्ट्समध्ये पण मार्केट खूप मोठं आहे, एक्सपोर्ट्समध्ये पण. बरोबर. तर हा डेटा आहे, राईट हँड साईडला जो डेटा आहे तो स्पाइसचा एक्सपोर्ट्स आहे. दरवर्षीप्रमाणे किती सेल वाढत चाललेलं. बरोबर. तसंच मग मार्केट साईज बघाल तर इंडिया स्पाइस मार्केट अनब्रँडेड स्पाइसेस सोल्ड लूज. अनब्रँडेड स्पाइसेस आहेत जे लूज विकले जातात, लोकली अँड ब्रँडेड one's packaged in modern stores. The branded segment is growing faster due to organized retail and changing consumer preferences. The revenue of the Indian spice market was assessed at approximately 87,000 crores. बघा, इंडियन स्पाइसेस इंडियामध्येच फक्त स्पाइसेस आहे 2022 म्हणजे 3 वर्षापूर्वी 87,000 crores आहे. प्रेझेंट बघाल तर 1.25 लाख कोटीचं मार्केट आहे 2025 मधलं. आणि एक्सपेक्टेड टू ग्रो 2 लाख कोटी होणार आहे 2030. नेक्स्ट 5 वर्षामध्ये 2 लाख कोटीचं आपण इंडिया खाणारे होणार आहोत स्पाइसेस. आणि गुड न्यूज याच्यामध्ये अशी आहे आपल्यासाठी, ज्यांना स्पाइसेस मध्ये एंटर करायचं आहे ते म्हणतात ना, ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, एवढे जण आहेत, कॉम्पिटिशन. असू द्या कॉम्पिटिशन, पण तुम्ही बघा या कॉम्पिटिशन मध्ये हा जो स्पाइस मार्केट आहे ना, 1.25 लाख कोटीच्या मार्केटमध्ये 65% हे अनब्रँडेड सेक्टर आहे. 65% आणि 35% हे ब्रँडेड सेक्टर आहे. बरोबर. म्हणजे अनब्रँडेड सेक्टर खूप मोठं आहे, 65% आहे. बरोबर. आणि ते 65% हळूहळू कन्वर्ट होऊन ते ब्रँडेड मध्ये येणार आहे. बरोबर. म्हणून तुम्ही बघा, मोठ्या मोठ्या कंपनी स्टार्टअप पण मसाला मार्केटमध्ये एंटर केलाय. नंतर मॅगीवाले पण मसाला मार्केटमध्ये एंटर केलाय त्यांनी. तसंच तुम्ही रामदेव बाबांची कंपनी, ते पण मसाल्यामध्ये. का तर त्यांना हे 1.25 लाख कोटी मधलं 65% हा सेक्टर खूप मोठा दिसतोय त्यात. खूप मोठे आहे, त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी दिसते, मग आपल्याला पण दिसली पाहिजे. बरोबर. त्यांना एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिसते, आपल्या पण दिसते. आता ह्या 35% जो शेअर म्हणतोय ना, त्याच्यामधलं तुम्ही टॉप कुठची कंपनी आहे, तर एव्हरेस्टचा 16% शेअर आहे. एमडीएचचं बघाल तर 10% शेअर आहे. आचीकर म्हणून ब्रँड आहे, त्याचं 8% शेअर आहे. शक्ती शक्ती म्हणून ब्रँड आहे, त्यांचं 5% शेअर आहे. गोल्डी म्हणून ब्रँड आहे, त्यांचं 5% शेअर आहे. प्रवीण मसाले त्यांचं 4% शेअर आहे. नंतर कॅच म्हणून ब्रँड आहे, त्यांचं 4% आहे. ईस्टर्न म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचं 4% आहे. बीएम ईएमसी म्हणून ब्रँड आहे, 3% आहे. प्रिया म्हणून आहे, त्यांचं 3% आहे. रामदेव आहे, त्यांचं 3% आहे. मसाले माझीचं 3% आहे. बादशहावाल्यांचं 2% आहे. आणि प्रायव्हेट लेबल 1% आहे. बरोबर. आणि अदर्स त्याच्यात 20% येतं. तर असा हा सगळा मार्केट शेअर डिवायडेड आहे. बरोबर. मग ह्या 1.25 कोटी मधलं 1% जरी आपण मार्केट मिळवू शकलो ना, 1% ह्या 1.25 कोटी मधलं, तरी आपल्यासाठी तो मोठा होऊ शकतो बिझनेस. करेक्ट. तर त्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकतात, कारण हा लवकर प्रॉफिट देणार, लवकर सक्सेस देणारा प्रोजेक्ट आहे. तसंच रिजन वाईज बघाल ना, वेगवेगळ्या रिजन मध्ये कुठचे कुठचे ब्रँड पॉप्युलर आहेत. तर नॉर्थ मध्ये बघाल तर एमडीएच आहे, राजेश आहे, राकेश आहे, कॅच आहे, अशोक आहे आणि गोल्डी. हे नॉर्थ मध्ये जास्त पॉप्युलर आहे. नंतर ईस्ट मध्ये बघाल तर सनराइज ब्रँड आहे, भारत आहे, जेके आहे. ओके. तसंच मग साऊथ मध्ये बघाल शक्ती आहे, आची आहे, ईस्टर्न आहे, एमटीआर आहे. नंतर किचन ब्रँड आहे. ओके. नंतर वेस्ट मध्ये बघाल एव्हरेस्ट ब्रँड आहे, रामदेव ब्रँड आहे, सुहाना आहे, सुरुची आहे, पुष्प आहे आणि बादशाह ब्रँड आहे. करेक्ट. हे सगळे वेस्ट मध्ये जास्त पॉप्युलर आहेत. असे सगळे हे रिजन वाईज वेगवेगळ्या एरियामध्ये कुठचे ब्रँड जास्त पॉप्युलर आहेत, त्याचा हा चार्ट आहे. आता ऍप्लिकेशन बघाल तर एनहान्स ऑर व्हेरी द फ्लेवर्स ऑफ द फूड, फ्लेवर डिस्गायझर. आता एखादी भाजी आपण करतो, फॉर एक्झाम्पल पालकची भाजी बघाल, पालकला अशा मुळात बेसिक अशी टेस्ट खूप प्रॉपर नाहीये.
पण आपण त्यामध्ये जे स्पायसेस वापरतो ना, त्याची टेस्ट एकदम बढिया होऊन जाते, खूप चांगली होऊन जाते. तर स्पायसेस हे टेस्ट एनहान्समेंटचं काम करते, किंवा एखाद्या प्रोडक्टची टेस्ट प्रॉपर नसेल तर ते डिस्गाईज वेगळंच टेस्ट आणण्याचं पण काम करून देतं. बरोबर, फ्लेवरला आणून देतं प्रोडक्टला, एज वेल एज फ्लेवर डिस्गाईज पण करून देते. नंतर फ्लेवरिंग एजंट्स इन मेन मील्स, व्हेजिटेबल करी, स्नॅक्स अँड कन्व्हिनियन्स फूड, मीट्स, मीट अँड सॉसेज प्रोडक्ट, बेकरी अँड कन्फेक्शनरी, सॉसेज, ड्रेसिंग, फूड प्रोडक्ट. तुम्ही बघा, किती गरीबामधला गरीब असू दे, किती पोर फॅमिली असू दे, दिवसानं एक वेळेच जेवण जेवत असतील, तरी पण ते स्पायसेस शिवाय त्यांचं जेवण बनणार नाही. किती श्रीमंत फॅमिली असू दे, तिथे पण तुम्ही बघा स्पायसेस शिवाय जेवण बनत नाही. तुम्ही बघा रोडवरती जे हॉकर्स असतात, जे वडापाव विकतात, ते पण स्पाइस यूज करतात. चायनीज वगैरे विकतात, चायनीज भेळ विकतात, ते पण स्पायसेस विकतायत. तसंच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जे जेवण विकलं जातंय, ते पण स्पायसेस शिवाय त्यांचं जेवण बनत नाही. म्हणून स्पायसेसचा डिमांड खूप मोठा आहे. बरोबर. नंतर प्रोसेस, आता हे एक इम्पॉर्टंट आहे, प्रोसेसेस. बरेचशा स्पायसेस मध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. मग ते स्पायसेस वापरल्यामुळे त्या प्रोडक्टमध्ये ना ऑक्सिजन लेवल कमी होतंय, त्यामध्ये बॅक्टेरिया जिवंत राहत नाही, म्हणून त्याला शेल्फ लाईफ चांगली मिळते. बरोबर, स्पायसेसची प्रॉपर्टी आहे, पोसेस इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल अँड मेडिसिनल प्रॉपर्टीज. त्याच्यात मेडिसिनल प्रॉपर्टीज पण आहेत, की काही औषध म्हणून स्पायसेस वापरले जातात. बरोबर, काही पोटाच्या आजारासाठी, काही डोळ्याच्या आजारासाठी, ब्रेनच्या टॉनिकसाठी, असे वेगवेगळ्या आजारांच्या ट्रीटमेंटसाठी हे स्पायसेस वापरले जातात. बरोबर. मग तुम्ही बघा, ज्यांनी हे स्पायसेसचा शोध लावलाय ना, ज्या ऋषी मुनींनी, ज्या सायंटिस्ट लोकांनी जो शोध त्या काळी लावलेला आहे, अजूनही आपल्या लोकांना, तुम्ही बघा, आपण स्पायसेस एवढे खातो, म्हणून कोरोनाचा आपल्या इंडियामध्ये तेवढा परिणाम झाला नाही. आपण ते अमेरिकेमध्ये एकाने रिसर्च पब्लिश केलंय, अमेरिकेमध्ये स्पाइस कमी खातात, त्यामुळे तिथे कमी पॉप्युलेशन असूनही आपल्या भारतापेक्षा जास्त डेथ तिथे झाल्या. आपण स्पाइस हिटर असल्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहिली, आपण ते कोरोनाला ओव्हरटेक करू शकलो, आपले तेवढे डेथ झाले नाहीत. बरोबर. तर का तर स्पायसेस मध्ये, तर तसंच पोझेस स्ट्रॉंग अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज अँड प्रिव्हेंट फूड स्पॉइलेज, फूड खराब होण्यापासून पण वाचवतं. यूज एज प्रिझर्वेटिव्ह पिकल्स, चटणीज मध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. पेस्टिसाइड अँड व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट फ्रॉम स्पायसेस इन्क्लुडिंग ऑइल, सोल्युशन्स वगैरे सगळं आपण पेस्टिसाइड फ्री होतात ते प्रोडक्ट. आणि तो एक तर आपण जेवण, एक लेफ्ट हँड साईडचा फोटो बघाल तर जेवणामध्ये आपण स्पायसेस वापरतो. तसंच बरेचसे मेडिसिन्स बनवले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, आता जिंजर, जिंजरच्या अशा टॅबलेट्स बनवल्या ना, स्पाइसच आहे ना ते. स्पाइस ऍज अ फूड प्रोडक्ट पण जिंजर जातं, ऍज अ स्पाइस पण जातं, ऍज अ मेडिसिन पण जातं. मेडिसिन मध्ये असे कॅप्सूल्स बनवले जातात, तर 3,500 रुपये किलोने विकले जातात. नेटवरती चेक करा, 3,500 रुपयाने किती विकले. तसंच तुम्ही बघा, गार्लिक आहेत, गार्लिकच्या टॅबलेट्स बनवतात, तर 500 मिलीग्रॅमचे 1,000 रुपयाला विकतायत. मग किती रुपये किलो झाला विचार करा, किती लाख रुपये किलोने विकतायत गार्लिक. बरोबर. मग गार्लिक पण बघायला ऍज अ मेडिसिन पण विकलं जात आहे, ऍज अ फूड प्रोडक्ट पण विकलं जात आहे, अँड ऍज अ स्पाइस पण विकलं, करेक्ट. तर हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. तसे तसे टी ब्लेंड्स वगैरे पण बनवले जाऊ शकतात स्पायसेस पासून. तर ऍप्लिकेशन एंडलेस आहेत स्पायसेसचे. मग आता आपण काय केलंय उद्योगवर्धिनीमध्ये, आपण एक ऑफलाईन, नॉर्मली आमचे ऑनलाईन प्रोग्राम असतात, पण बरेच पार्टिसिपंटचं, बरेच जणांचे रिक्वायरमेंट होती की ऑनलाईन प्रोग्राम, ऑफलाईन प्रोग्राम आहे, ते प्रत्यक्ष त्यांना करून बघायचे, कसे प्रोडक्ट बनवले जातात, ते ब्लेंड्स कसे बनवले जातात. ह्याच्यावरती मग आपण उद्योगवर्धिनीमध्ये आपण प्रोग्राम डिझाईन केलाय. 2 दिवसाचा फुल डे प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण मिल्क मसाल्याचं ब्लेंड कसं बनवायचं, चहा मसाल्याचं ब्लेंड कसं बनवायचं, त्याचबरोबर तुम्ही बघा, हे सगळे आता आम्ही ब्लेंड आयडेंटिफाय केलेत ना, हे टॉप सेलिंग आहेत, टॉप सेलिंग प्रोडक्ट आहेत. छोले मसाला, नॉर्थ मध्ये बघा छोले मसाला खूप पॉप्युलर असतो, साऊथ मध्ये पण पॉप्युलर आहे. तसं पावभाजी मसाला, पावभाजी मसाला बघाल तर भारतामध्ये तुम्ही बघा, जे होम डिलिव्हरी प्रोडक्ट होतात ना, होम डिलिव्हरी भारतामध्ये आता खूप चालू आहे. त्याची होम डिलिव्हरी म्हणजे डिमांड जास्त, ज्याचा जास्त आहे, त्यामुळे 2 नंबर आहे पावभाजी झाला. बरं, म्हणून पावभाजी मसाला खूप प्रमाणात वापरले जाते. तर ते पावभाजी मसाला टॉप सेलिंग मधला आहे. तर तो ब्लेंड आपण शिकणार आहोत, कसं ब्लेंड बनवायचं पावभाजी मसाल्याचं. तसं साधा गरम मसाला आहे, गरम मसाल्याचं पण आपण, गरम मसाला ऍव्हरेज सगळीकडे लागणारा प्रोडक्ट आहे. बरोबर, सगळीकडे लागणारा प्रोडक्ट आहे. तर ते आपण हे करणार आहोत. नंतर बिर्याणी मसाला, आता बिर्याणीच आपण बघायला गेलो तर जे सेम
जर जे होम डिलिव्हरीज केल्या जातात त्यांचं जर स्टॅटिस्टिक्स बघाल तर एवढी बिर्याणी नंबर वन बिर्याणी आहे. जास्तीत जास्त विकली जाते ते बिर्याणी आहे होम डिलिव्हरीमध्ये. असा हिशोब आहे की प्रत्येक अर्ध्या मिनिटाला एक बिर्याणी इंडियामध्ये विकली जाते. प्रत्येक अर्ध्या मिनिटाला एक बिर्याणी. हे किती प्रमाणात बिर्याणी खाणारे आहोत बघा आपण. तर आता हे बिर्याणी मसाल्याशिवाय बिर्याणी बनत नाही. मग तो बिर्याणी मसाल्याचं ब्लेंड पण आपण शिकणार आहोत. बरोबर. तस बघा संडे मसाला. जर कुठच्याही प्रोडक्टचं एकदम टेस्ट, एकदम स्पेशल टेस्ट बनवण्याचं काम ते संडे मसाला करतो. मग ते आपल्याला आणि संडेसाठी, संडे असं स्पेशल सुट्टी या दिवशी खाल्ला जातो ना, म्हणून ते संडे मसाला त्याचं नाव आहे. तर ते आपण शिकणार आहोत, त्याचं ब्लेंड शिकणार आहोत. चिकन मसाला आहे, चिकन करी मसाला, त्याचे ब्लेंड शिकणार आहोत आपण. नंतर मालवणी मसाला शिकणार आहोत आपण. आपण वन ऑफ द टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे. गोडा मसाला शिकणार आहोत कसं बनवायचं. किचन किंग मसाला आहे. किचन किंग म्हणजे नावातच किचन किंग आहे. तो वन ऑफ द बेस्ट मसालाज आहे. चाट मसाला, याचं एक्सपोर्ट मार्केट पण खूप चांगलं आहे. लोकल मार्केट पण चांगलं आहे. ऑल ऑल ओव्हर इंडिया हे चाट मसाला भरपूर प्रमाणात विकलं जातं. म्हणून तो पण आपण ब्लेंड शिकणार आहोत. बरोबर. असं सगळ्या वर्कशॉपमध्ये आपण करणार आहोत, शिकणार आहोत. मग वर्कशॉपमध्ये हे सगळं शिकणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही स्पायसेसचं बघाल ना, स्पायसेसच्या फॅक्टरी आपण बघाल तर त्यामध्ये कुठच्या कुठच्या ऍक्टिव्हिटीज असतात. एक तर रॉ मटेरियल आणलं जातं, त्याला मग आपण प्री प्रोसेसिंग करतो. प्री प्रोसेसिंग केल्यानंतर त्याला आपण एक तर रोस्टिंग करू किंवा आपण त्याला डिहायड्रेट करू. मग त्याचं पल्वराइज केलं जातं, मग ते पावडर केलं जाईल. मग पावडर केल्यानंतर त्याचे ब्लेंड्स बनवले जातील. मग पावभाजी, छोले मसाला वगैरे ते ब्लेंड्स बनवल्यानंतर मग आपण त्याचं पॅकिंग करणार, टेस्टिंग करणार, पॅकिंग करणार, पॅकिंग करून मग आपण सेल करणार. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एका आपल्या स्पाइसच्या फॅक्टरीमध्ये चालतात. बरोबर. ओके, ओव्हर टू यू सर. येस. ओके. थँक्यू सो मच सर. अँड आता आपण ज्यांना जे काही प्रश्न असेल स्पाइसेस प्रोसेसिंग व्यवसायाबद्दल, तर तुम्ही तुमचे प्रश्न चॅट बॉक्सवर टाकू शकतात आणि आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन्स वन बाय वन कव्हर करू. सो जसं सरांनी सांगितलं की आम्ही 2 डेजचं ऑफलाईन इंडस्ट्रियल वर्कशॉप करतोय. सो आम्ही एका इंडस्ट्रीमध्ये हे वर्कशॉप कंडक्ट करतोय. म्हणजे आम्ही एक इंडस्ट्री पूर्ण बुक केलेली आहे, जिकडे त्यांचे रेग्युलर ऑपरेशन्स थांबवून आपल्याला हँड्स ऑन प्रॅक्टिकल काम करायला मिळणार आहे. मग सगळे ब्लेंड्स आपण एका इंडस्ट्रियल मशिनरीवरती यूज करणार आहोत आणि ऑपरेट करणार आहोत. अनेक इंडस्ट्री कशी उभारायची, मग ज्यांना स्वतःची इंडस्ट्री उभी करायची स्पाइसेसमध्ये, मग आज घरून छोट्या स्केलनी करताय किंवा आज ट्रेडिंग करताय किंवा स्पाइसेसमध्ये किंवा नवीन तुम्हाला ऑल टुगेदर नवीन बिझनेस म्हणून बघायचा असेल, तरी खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. जर का तुम्हाला स्पाइसेस या व्यवसायामध्ये यायचं असेल तर आम्ही 1-2 दिवस आम्ही असा इंडस्ट्रीचा जो वर्कशॉप आहे, आम्ही आमच्या इतर कोर्सेससाठी घेतो. जसं डिहायड्रेशनसाठी आम्ही 1-2 दिवसीय इंडस्ट्रियल वर्कशॉप कंडक्ट करतो. आता आम्ही सेम तसं एका स्पाइसेसमध्ये आम्ही कंडक्ट करतोय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिकली सगळे ब्लेंड्स बनवता येतील आणि तुम्ही स्वतःचे एक इंडस्ट्री एस्टॅब्लिश करू शकता. तर याच्यामध्ये खूप संधी आहे. या स्पाइसेसमध्ये काय संधी आहे हे मी न सांगता जे आमचे पार्टिसिपंट आहे, मी आता त्यांचा क्विकली एक व्हिडिओ प्ले करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न आहे स्पाइसेस बद्दल, तर तुम्ही तुमचे सगळे प्रश्न चॅट बॉक्सवरती टाका. श्रीराम होस्ट सिलेक्ट करा आणि तुमचे सगळे प्रश्न चॅट बॉक्सवर टाका. मी सगळे क्वेश्चन वन बाय वन कव्हर करतो. आपण एक शॉर्ट व्हिडिओ बघू की स्पाइसेसमध्ये कसे आमचे एक पार्टिसिपंट आहे सुनील भारती, त्यांनी आमचा प्रोग्राम करून स्वतःचा व्यवसाय उभा केला. त्यांनी आमचा ऑनलाईन कोर्स केलेला आणि ते जालनाचे आहे आणि आपण एक ऑफलाईन पद्धतीने राहता अजून जास्त हँड्स ऑन प्रॅक्टिकली शिकणार आहे. तर कसा त्याचा फायदा आला आपण एक क्विकली व्हिडिओ बघूयात आणि मग त्याच्यानंतर तुमचे सगळे प्रश्न कव्हर करूयात. तर मग आमच्या मागच्या ऑनलाईन जो आमचा कोर्स चालतो त्याच्या वेबिनारमध्ये हे जोडलेले होते. अशाच आजचा जसा तुम्ही ऑफलाईन कोर्सच्या वेबिनारमध्ये जोडलाय, तसे आमच्या ऑनलाईनमध्ये जोडले ते आणि लाईव्ह 150 लोकांमध्ये त्यांनी हा शेअर केलेला था. मी क्विकली हे प्ले करतो. नमस्ते, मेरा नाम सुनील भारती, मैं महाराष्ट्र से बिलोंग करता हूँ। मैंने किसी से सुना था उद्योगवर्धिनी क्या चीज है। जब मैंने देखा बाहर कुछ अपने को बिजनेस स्टार्टिंग जो करते हैं उसमें बहुत परेशानी आती थी। मेरा ऑलरेडी एक बिजनेस स्टार्ट था, मैं 10 साल से दूसरा एक बिजनेस करता था। पहले वो डोमेस्टिक प्लम्बिंग हार्डवेयर का बिजनेस था, बट मुझे कुछ करना था। मेरी मिसेज बोल रही थी मैं बैठ के कैसे रहूं, इसलिए उन्होंने थोड़ा सा मेरे दिमाग में डाल के देखा कि यार अपने को कुछ तो भी ऐसा करना है घर से बैठ के।
उसमें मुझे थोड़ी मालूमात एक वेंडर से मिली थी कि उद्योगवर्धिनी एक नाम है, वो सही में काम करके देता है। ऑल ओवर आपको कोई भी अड़चन आई तो उद्योगवर्धिनी दिन रात काम करता है अपने लिए। खास करके मुझे ये एक्सपीरियंस मिला है, इसीलिए मैं आपको बोल पा रहा हूँ। मेरे बारे में मैं आपको बताऊंगा कि जब मैंने स्टार्ट किया था तो इतना मेरे मुझे परेशानी हुई थी कि बिजनेस कैसा करना है। बहुत लोग थॉट्स ऐसे देखते थे कि बिजनेस चालू करने से पहले बिजनेस बंद कैसे होगा, बट देसाई सर है, इन्होंने वो जो बैड थॉट्स थे वो पूरे मेरे दिमाग में से निकाल दिए। पहली बात तो एक अच्छी बात उद्योगवर्धिनी की वही है कि आप सिर्फ सोच अच्छी रखो तो सही में 100% बिजनेस स्टैंड हो सकता है। उसका जीता जाता उदाहरण बोले तो मेरा ये भारतीय बंधु ब्रांड है। मैं एज अ सेल्स मैनेजर मैं करता हूँ काम। सेल्स मैनेजर इसलिए बोल रहा हूँ तो मेरी मिसेस मेरे सभी इसमें जुड़ी है, उर्मिला भारती, ये बिजनेस की ओनर है और मैं सेल्स मैनेजर बोल के काम कर रहा हूँ। बट मुझे इतना गर्व है कि मेरी मिसेस आज स्टैंड कर रही है, इतना अच्छा काम कर रही है वो। अभी मार्च से मैंने बिजनेस स्टार्ट किया है। अभी हर एक शॉप पे मेरा मटेरियल जाता है। इतना गर्व मुझे पहली बार लगा कि सही में जो काम अपने को करना चाहिए था, ये बहुत दिन हो गए अपने को उद्योगवर्धिनी लेट मिली है। अपने को पहले मिलती थी तो आज अपन एक बड़े लेवल देश लेवल पे अपन काम कर सकते थे। इतना अपन ने बैक सोचे तो अपने दिन पूरे खराब हुए, ऐसी बोल पाऊंगा मैं। तो ये बोलना चाहता था कि सर ने जो हमको ट्रेनिंग दिया है, एकदम अच्छी ट्रेनिंग मिली है। जो भी क्यूरीज रहती थी, रात में 10 बजे तक भी देसाई सर हमसे कोऑर्डिनेट करके वो क्यूरीज निकालते थे। हमने पहले स्टार्ट किया कि भाभी मशीनरी कहाँ से लेना है, मटेरियल कहाँ से लेना है, बिजनेस कैसे स्टार्ट करना है, ये देसाई सर ने पूरा डिटेल्स हमको बताया। इसलिए देसाई सर का भी खूब बहुत ज्यादा मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ सबके सामने। बट ये बढ़ाई नहीं बोल रहा हूँ, आपको सबको लगेगा कि इन्होंने मुझे बोल के रखा है, ऐसा कुछ नहीं है। मेरे में कंपनी में बैठा हूँ। अभी ये कंपनी का मेरा ये मशीन है, ये आप देख सकेंगे सर, ऑनलाइन है, मैं शॉप में फैक्ट्री में बैठा हूँ। ये मेरे प्रोडक्ट है पूरे, अभी ये देख पाएंगे आप। ये खसखस है, ये इसका पैकिंग है। अभी ये बादाम है। अभी ये पूरा ये ब्लैक तिल है इसका। अभी स्टार्टिंग में क्या हुआ, अभी बहुत ज्यादा लोग जब बिजनेस स्टार्ट में करते हैं ना तो उनको यही लगता है कि बिकेगा कैसा। पहली बात तो सर ने अभी आपको बता दी है कि बिकने के लिए सिर्फ माइंड सेट अच्छा रहना चाहिए। जब अपन सोचेंगे अपने को बिजनेस स्टार्ट करना है ना तो बहुत लोग सोचते हैं कि चलाएंगे कैसे। पहली बात तो अपन जहाँ खड़े वहां पे एक कहावत है, सरकार से बड़े। तो वो कहावत अपने काम में लाना चाहिए कि सही में जब अपन स्टार्ट करते हैं ना वो निगेटिव थॉट अपने दिमाग से निकाल देना चाहिए। पहली बात तो बिजनेस स्टार्टिंग करने के टाइम में मैंने वही सोचा। मुझे भी बहुत लोगों ने समझाया कि ये मसाले बिजनेस में कुछ नहीं है, बहुत कॉम्पिटिटर्स है। मैं बोला जो भी है, जहां मैं स्टार्ट करूंगा ना वहां पर मेरा कुछ तो भी अस्तित्व बना के रहूंगा मैं उस टाइम में। और मुझे ये बिजनेस में कुछ भी पता नहीं था। मेरा एक दूसरा जो बिजनेस था वो मेरा डोमेस्टिक प्लम्बिंग हार्डवेयर का बिजनेस था। मैंने थोड़ा सा सुना था उद्योगवर्धिनी के बारे में। सही में ये बिजनेस ग्रोथिंग का एक स्टार्टअप जो करके देते हैं वो बहुत बढ़िया करके देते हैं। आज मैं जो खड़ा हूँ ना, पहली बात तो मैं बोलना चाहता हूँ आपको, खड़ा जो हूँ मैं उद्योगवर्धिनी की टीम की वजह से मैं खड़ा हूँ। उन्होंने जो मेरे को गाइडेंस किया है वो बहुत ही बढ़िया किया। पहला एक कोई सिस्टम होगा महाराष्ट्र में नहीं ऑल इंडिया में तो ये उद्योगवर्धिनी है। वो आपको प्रॉपरली पूरा समझाती है कि सही में अपने को क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए। बहुत लोग आए बिजनेस करने टाइम में पॉजिटिव बातें बताते हैं, निगेटिव कोई बताता नहीं। मगर एक ऐसी सिस्टम है उद्योगवर्धिनी, वो निगेटिव भी थॉट्स बताती है कि अपने माइंड से वो निकल जाए डेफिनेटली। तो वो चीज से हम बहुत अच्छा इंस्पायर हुए। उसके बाद में अभी मेरा हर एक 300-400 काउंटर में मेरा माल भी चल रहा है डेली में। और मेरे डीलर्स भी जुड़ रहे हैं मुझे अच्छी तरह से। एकदम क्वालिटी रखेंगे तो डेफिनेटली कोई तो भी अपने पास में जुड़ेंगे। वाह, ग्रेट। मतलब इतना सेटिस्फेक्शन मिल रहा है आपका ये सब सुन के कि इतने एक प्रोग्राम से इतना किसी का लाइफ चेंज हो सकता है और मतलब पूरा ट्रांसफॉर्मेशन हो गया है। और आपका आई थिंक आपका सुन के मुझे तो यही लग रहा है कि पूरे पार्टिसिपेंट जितने भी लोग जुड़े हैं आई थिंक आज उनको नॉलेज भी मिला है बट आपसे मोटिवेशन भी मिला है। देसाई सर से नॉलेज मिला और आपका स्टोरी सुनते हुए, आपका और आपके मिसेस का स्टोरी सुनते हुए बहुत मोटिवेशन भी मिला है। और मुझे बहुत ज्यादा खुशी मिल रही है आपका ये सब सुन के। नहीं, ये खुशी की वजह सर उद्योगवर्धिनी है। हमारी जो खुशी है ना उसकी एक में वो जो है वो उद्योगवर्धिनी ने हमको आज खुश कर दिया है। और डेफिनेटली सब ऊपर वाले का आशीर्वाद तो है, आपके साथ है। तो हम आगे चल के पूरा इंडिया में भी काम करना चाहेंगे डेफिनेटली। वो
करके भी आपके साथ में सर जुड़े रहेंगे और आपसे कंटिन्यू उसमें ये तो करते रहेंगे सर। आप चीफ सेल्स मैनेजर। सो ये हमारे सुनील भारती जी है और बहुत अच्छा काम कर आहे जालनावरून आहे ते आणि खूप चांगलं काम करतायत. त्यांनी आमचा ऑनलाईनचा पूर्ण कोर्स केलेला आणि आज खूप मोठा त्यांनी व्यवसाय उभा केलेला आहे आणि स्वतःची जशी फॅक्टरी त्यांनी व्हिडिओमध्ये दाखवली ती त्यांची स्वतःची फॅक्टरी उभी केली आहे आणि स्वतःच्या ब्रँडनी आज ते काम करताय. तर असं जे सरांची जशी फॅक्टरी आहे तशाच एका लार्ज स्केल फॅक्टरीमध्ये आपण हे प्रात्यक्षिक शिकणार आहोत. नाशिकमध्ये हा आमचा 2 दिवसाचा वर्कशॉप होणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण म्हणजे एंड टू एंड या स्पाइसेस बद्दल आम्ही व्यवसायाबद्दल गाईड करणार आहे. म्हणजे मग ब्लेंड्स कसे बनवायचे, त्याच्यानंतर या व्यवसायाबद्दल मी एक क्विकली तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय गोष्टी शिकवणार आहोत या कोर्समध्ये आणि तुम्हाला अजून काय फायदा होणार आहे या कोर्सचा हे मी क्विकली दाखवतो. सो इकडे तुम्ही बघाल तर हा आमचा कोर्स आहे 2 दिवसाचा रेसिडेन्शियल वर्कशॉप आहे. ज्यांना बाहेर गावाचे आहे जे नाशिकच्या बाहेरून आहे ते रेसिडेन्शियलला ऑप्ट करू शकतात आणि ज्यांना जे नाशिकचे आहे किंवा अपडाऊन करू शकतील तर ते 2 दिवसाचा विदाउट स्टे ऑप्शन घेऊ शकतात. तर स्पाइसेस ब्लेंड हा आमचा इंडस्ट्रियल वर्कशॉप आहे. या जशा मशिनरीज वगैरे दिसत आहे तर याच्यावरती आपण प्रात्यक्षिक सगळं शिकणार आहोत. कसं हे करायचं आपण सगळे रॉ मटेरियल घेऊन ऍक्च्युअल मध्ये ब्लेंड्स बनवणार आहोत आणि वेगवेगळे टाईपचे सगळे मसाले जे आहेत ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर 2 दिवसाचा वर्कशॉप आहे. पहिल्या दिवशी आपण सगळे स्पाइसेस टेक्निकली शिकणार आहोत आणि हँड्स ऑन प्रॅक्टिकल शिकणार आहोत. तर मग सुरुवात आहे की टाइप्स ऑफ कुठले कुठले टाइपचे स्पाइसेस असतात, त्यांची प्रोसेसिंग मेथड काय आहे, मार्केट डिमांड काय आहे, रॉ मटेरियल कुठून प्रोक्युअर करायचंय, बिझनेस अपॉर्च्युनिटीज काय आहे, हे सगळ्या गोष्टी शिकणार. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल शिकणार. मग पावडर प्रोसेसिंग कसं करायचं, ब्लेंडिंग कसं करायचं, क्वालिटी टेस्टिंग कसं करायचं, ग्राइंडिंगचं आपण डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत, मॉइश्चर कंट्रोल कसं करायचं, स्पाइसेस लोड कसे करायचे, मशीनमध्ये सेटिंग्स कशा करायच्या आणि ऑपरेशन्स कसे बघायचे हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण लंच ब्रेक असणार आहे. लंच ब्रेक आणि नेटवर्किंग होणार आहे. बरेच जण वेगवेगळ्या भागातून आमच्या या वर्कशॉपला येतात. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे जे 12 मसाले आहे, ब्लेंड्स आहे, ते आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. मग मिल्क मसाला, टी मसाला, छोले मसाला, पावभाजी मसाला, साधा गरम मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मालवणी मसाला, संडे मसाला, चाट मसाला, किचन किंग मसाला हे एकदम टॉप सेलिंग मसाले आहे. तर हे आपण कसे बनवायचे ते शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण पॅकेजिंग आणि डेमॉन्स्ट्रेशन कसं करायचं, त्याच्यानंतर पॅकेजिंग कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. सीलिंग कसं करायचं एखादा म्हणजे आपलं शेल्फ लाईफ जास्तीत जास्त वाढलं पाहिजे ते आपण शिकणार आहोत. मग त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आपण या व्यवसायाबद्दल बिझनेसच्या रिलेटेड गोष्टी शिकणार आहे. मग प्रॉडक्टची कॉस्टिंग कशी काढायची, रॉ मटेरियलचं प्रोक्युरमेंट कसं करायचं, प्राइसिंग कशी काढायची, प्रॉफिट मार्जिन कॅल्क्युलेशन कसे असतात, ब्रेक इव्हन अनालिसिस कसं करायचं, पॅकेजिंग कॉस्ट काय हे आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, ऑफलाईन ऑनलाईन सेल्स चॅनल काय आहे, B2B कसं विकायचं ते आपण शिकणार आहे. आणि जे हे स्वतः स्पाइसेसची इंडस्ट्री चालवतात त्यांच्याकडून आपण इंडस्ट्री ऑपरेशन्स कसे करायचे, लेबर मॅनेजमेंट कसं करायचं, B2B B2C टाईप कसे करायचे, प्रोडक्शन आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं करायचं या गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि या कोर्सचा तुम्हाला एक पूर्ण वर्कशॉप चा तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतो. याच्यामध्ये स्मॉल स्केल पासून ते लार्ज स्केल पर्यंत कसा व्यवसाय उभा करायचा स्पाइसेसचा हे आपण शिकणार आहोत. लाईव्ह ऑफलाईन सगळं म्हणजे प्रॅक्टिकली ऑफलाईन आपण सगळं शिकणार आहोत. तुम्हाला एक कम्युनिटीचा ऍक्सेस मिळतो. आता जसे आमचे सुनील भारतींचं तुम्ही ऐकलं की जे स्पाइसेस मध्ये व्यवसाय करतात, असे आमचे 250 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत जे एका स्पाइसेसच्या आमच्या ग्रुपमध्ये कनेक्टेड आहेत. ज्यांनी आमचा उद्योगवर्धिनीचा कोर्स केलेला आहे स्पाइसेसचा. हे सगळे मेंबर्स या ग्रुपमध्ये कनेक्टेड आहे. तर या सगळ्या लोकांसोबत तुम्हाला नेटवर्क करता येतं आणि या सगळ्या लोकांचे तुम्ही जर का प्रॉडक्ट बघाल, तर हे सगळे 250 लोकं आमच्या एका ग्रुपमध्ये कनेक्टेड आहे आणि आज असंख्य वेगवेगळ्या टाइपचे प्रॉडक्ट्स बनवतायत. म्हणजे तुम्हाला इथे बघायला मिळेल राईटमध्ये गॅलरीमध्ये हे आमचे पार्टिसिपंट जसेही प्रॉडक्ट बनवतात किंवा जे काही कोणी लोकं रॉ मटेरियलमध्ये काम करतात, ते आपले प्रॉडक्ट्स त्या ग्रुपमध्ये टाकतात. कोणी सगळ्या टाइपचे मसाले आज आमचे पार्टिसिपंट्स बनवतात आहे आणि ही त्यांची पॅकेजिंग आहे. तुम्ही जर का इथे बघाल तर एकदम आकर्षक त्यांची सगळ्यांची पॅकेजिंग असते.
कोणी मग कॉम्बो मध्ये देतं, कोणी 10-10 मध्ये देतं, कोणी चटण्या वगैरे मध्ये बनवतं, धना पावडर बनवतं. असे सगळे टाईपचे प्रॉडक्ट्स आज आमचे पार्टिसिपंट्स काम करतायत आणि खूप चांगला याच्यामध्ये व्यवसाय करतायत. खूप चांगला याच्यामध्ये सेल्फ सस्टेन झालेले आहे सगळे आणि आज मोठे-मोठे एक्सपान्शन करतायत. तर हे तर आमचे एक सुनील भारतीजींचं तुम्ही ऐकलं. असे खूप सारे उद्योजक आहेत, जे आज आमच्या या स्पाइसेसच्या कम्युनिटीमध्ये ॲडेड आहेत. हे सगळ्यांनी आमचे कोर्स केले. 250 मेंबर्सपेक्षा जास्त लोकं आहेत, ज्यांनी सगळ्यांनी आमचा ऑनलाईन कोर्स केलाय. आता यांच्यासाठी सुद्धा आम्ही ऑफ याच 250 मेंबर्समध्ये आमच्या बऱ्याच लोकांनी म्हटलं, की आम्हाला इंडस्ट्रीमध्ये ऑफलाईन शिकायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही हा ऑफलाईन वर्कशॉप लॉन्च करतोय पहिल्यांदा नाशिकमध्ये. तर 2 दिवसाचा वर्कशॉप आहे. जर का तुम्ही आमच्या ऑनलाईन कोर्सची फी बघितली तर ती ₹7,200 आहे आणि तुम्ही उद्योगवर्धीच्या वेबसाईटवर जाऊन त्या आमच्या ऑनलाईन कोर्सेसची माहिती वगैरे सगळी बघू शकतात. आणि हा आम्ही पहिल्यांदा ऑफलाईन लॉन्च करतो आहे. तर आम्हाला पाहिजे की जास्तीत जास्त लोकांना पहिल्या बॅचमध्ये याचा गाईडन्स मिळावं आणि जे आमचे ज्यांनी ऑनलाईन कोर्स केलेला आहे, ते सगळे सुद्धा पार्टिसिपंट जे आमच्या ऑफलाईन वर्कशॉपमध्ये येणार आहे. तर तुम्हाला एक खूप मोठी संधी आहे, की खूप चांगल्या लोकांसोबत तुम्हाला नेटवर्किंग करायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रातून याच्यामध्ये पार्टिसिपंट्स येणार आहे, या कोर वर्कशॉप अटेंड करायला. तर तुम्हाला त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळेल. त्यांनी कसे व्यवसाय केले, त्यांच्याशी नेटवर्क पण करता येईल. तसे सुनील भारती आहेत, त्यांनी पूर्ण व्यवसाय उभा केला आहे. तर असे बरेच जण कदाचित या वर्कशॉपला आमच्या ऑफलाईनमध्ये येणार आहे. कारण खूप जणांनी आम्हाला रिक्वायरमेंट टाकलेली, की आम्हाला ऑफलाईन आता अटेंड करायचं आहे आणि आम्हाला सगळ्यांना एकमेकांना भेटायचं आहे. सो तुम्हाला एक खूप मोठी संधी आहे हा स्पाइसेस प्रोसेसिंगचा स्पाइसेस ब्लेंड इंडस्ट्रियल वर्कशॉप अटेंड करायचा. 2 दिवसाचा हा जो वर्कशॉप आहे हा कंप्लीटली नाशिकमध्ये होणार आहे आणि एका इंडस्ट्रीमध्ये होणार आहे. तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिकायला. तर या वर्कशॉपची रजिस्ट्रेशनची लिंक आहे, मी चॅट बॉक्सवरती टाकत आहे आणि तिकडे जाऊन तुम्ही या कोर्सला रजिस्टर करू शकतात. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, की तुम्ही उद्योगवर्धिनीचा आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आज उद्योगवर्धिनी हे संपूर्ण भारतामध्ये उद्योजक उभे करत आहे. आम्ही नाशिकची संस्था आहे, बट आज आम्ही पूर्ण भारतामध्ये काम करतो. आमच्या YouTubeवरती 31,000 सबस्क्रायबर आहे आणि आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पण 30,000 सबस्क्रायबर आहे आणि आम्ही 30 वर्षापासून काम करतोय, उद्योजक उभे करतोय. आतापर्यंत आम्ही 70,000 पेक्षा जास्त उद्योजक उभे केले. तर त्या सगळ्या लोकांच्या स्टोरीज आम्ही आमच्या उद्योगवर्धीच्या YouTube चॅनलवर बघू शकतात. अजूनही बरेच जण आहे जे आमचे स्पाइसेसमध्ये व्यवसाय करतायत. तुम्ही आमच्या YouTubeवरती जर का स्पाइसेस सर्च केलं, तर या आमच्या अजून एक उद्योजिका येतील ज्या महिन्याला ₹3,00,000 कमवत आहेत. तर त्यांचा सुद्धा तुम्ही व्यवसाय बघू शकतात, की त्यांनी कसा स्वतःचा व्यवसाय उभा केला. या आमच्या अ, सुलोचना बफाळे आमच्या मॅडम आहे. हा त्यांचा 25 किलो माल भूनता है, वो 10 मिनट में 25 किलो माल भून के बाहर निकालता है। शुरुआत त्यांनी स्वतःची इंडस्ट्री टाकलेली आहे. आज खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहे. महिन्याचं ₹3,00,000 ते कमवत आहे. तर असे तुम्ही पण स्वतः करू शकतात आणि या नाशिकच्याच आहे सुलोचना मॅडम. आज खूप मोठा त्यांचा व्यवसाय आहे. तर तुम्ही पण या व्यवसायामध्ये येऊ शकतात आणि जरूर एक स्वतःचा ब्रँड बनवून वेगवेगळे टाईपचे मसाले विकू शकतात. सो आता मी तुमचे क्वेश्चन्स घेतो. काही लोकांचे क्वेश्चन्स आलेले आहेत. सर रॉ मटेरियल सोर्स कसे करायचे? नॉर्मली होलसेल मार्केट असतं ना, कारण सुरुवातीला आपल्या तेवढं व्हॉल्यूम नाहीये की आपण सोर्स पासून प्रोक्युअर करू. सुरुवातीला आपलं कमी क्वांटिटी असेल तर तिथे होलसेल मार्केट असतं. तिथे 2 टाईपचे युजली सप्लायर असतात. एक असतात ते रिटेलर्स देतात, जिथे रोज रोज रेट फ्लक्च्युएट होतो. सकाळचा रेट वेगळा असतो, संध्याकाळचा रेट वेगळा असतो. त्यांच्याकडून आपण जर प्रोक्युअर केलं ना, तर आपण एमआरपी मेंटेन करू शकत नाही. पण त्यामध्ये अजून एक होलसेलर्स असतात की जे फक्त इंडस्ट्रीला सप्लाय करतात. मग इंडस्ट्री सप्लायर कडून घेतला ना, तर आपल्याला मग कन्सिस्टंट रेट मिळतो, कन्सिस्टंट क्वालिटी मिळते. सो आपण वर्षभर आपला एमआरपी चांगली मेंटेन करू शकतो. बरोबर. तर तसं मग आपल्याला तो सोर्स घ्यायचा आहे आपल्याला. ओके. सर सुरुवातीला छोट्या गुंतवणुकीपासून कसं सुरुवात करायला पाहिजे? होम स्केल मध्ये करायचं आहे तर तुम्ही बघा, आता प्रॅक्टिकल मध्ये आपण बघणारच आहोत की ते मॅन्युअली पण तुम्ही रोस्ट करून स्वतः त्याचे ब्लेंड्स पावडर्स वगैरे मिक्सर घेतला, वजन काटा घेतला, सिलिंग मशीन घेतला, तर तेवढं आपण बेसिक सेटअप मध्ये
आपण बिझनेस सुरू करू शकतो. मग याच्यात 10,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण सुरू करू शकतो आपण बिझनेस. त्यांना घरगुती करायचंय. पण 10,000 किंवा तुम्ही 25,000 ते 50,000 इन्व्हेस्ट करायला तयार असेल तर दिवसाला 10 ते 25 किलो आपण प्रोडक्शन करू शकू. आणि त्या 25 किलो मध्ये बघा आता ऍव्हरेज रेट बघाल, फॉर एक्झाम्पल मालवणी मसाला 1200 रुपये 1400 रुपये किलोने विकलं जात आहे. करेक्ट. 10 किलो जरी करू शकलो तरी 14,000चा दिवसाला बिझनेस होतो. आणि आपण B2C जेव्हा करतो ते आपल्याला 40 to 50% मार्जिन मिळतं. बरं, जर 50% मार्जिन पकडलं तर खूप चांगलं मार्जिन आहे. मग आपल्याला मोर दॅन 5,000 रुपीज प्रॉफिट होऊ शकतं दिवसाला. जर 10 kg आपण बनवून मालवणी मसाला फक्त, तर मग आणि कस्टमर बेस खूप मोठा आहे ना. मग 5,000 25 दिवस काम केलं तरी लाखापेक्षा आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं. धरूनच म्हणतात 10 kg करण्यासाठी आपल्याला खूप मोठा सेटअप नाही लागणार. छोट्या सेटअप मध्ये होऊ शकतं. त्यामध्ये एक स्पाइस ब्लेंडर घेतला तर एकदम फाईन पावडर होते त्याच्यामध्ये. आणि ओके. लायसन्स पण घरच्या ऍड्रेसवर मिळतं. राईट राईट येस. सो हा जो वर्कशॉप आहे हा 2 दिवसाचा आहे. हा 17 आणि 18 डिसेंबर ला होणार आहे. म्हणजे इथून पुढच्या बुधवारी आणि गुरुवारी असे 2 दिवस आहे. वर्किंग डेज मध्ये आहे बुधवार आणि गुरुवार. कारण ही जी इंडस्ट्री आहे ही बुधवार आणि गुरुवारला आपल्याला अवेलेबल आहे. शनिवारी नाशिकमध्ये तसं बघितलं तर इलेक्ट्रिसिटी बंद असते, इंडस्ट्री बंद असते. त्याच्यामुळे आपण बुधवार आणि गुरुवार निवडलेला आहे. सो दॅट तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं बघायला मिळेल, इंडस्ट्री कशी चालते आणि एक तुम्हाला स्वतःला करायला मिळेल. इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा ब्लेंड बनवून तुम्हाला प्रात्यक्षिक करायला मिळेल. सो बुधवार आणि गुरुवार या दिवसामध्ये होणार आहे. आणि हा जो वर्कशॉप आहे हा फक्त पहिले जे 10 सीट्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही फी ठेवली आहे 4,500 रुपये आणि 5,500 रुपये. तर जे लोक विदाउट स्टे घेणार आहे त्यांच्यासाठी 4,500 आहे. आणि जे लोक विथ स्टे घेणार आहे त्यांच्यासाठी 5,500 रुपये आहे. हा वर्कशॉपची जी फीज असते, आम्ही जो डिहायड्रेशनचा जो वर्कशॉप घेतो त्याची फी याच्यापेक्षा दुप्पट असते. आम्ही 9,000 रुपये घेतो विदाउट स्टे आणि विथ स्टे 10,000 रुपये घेतो. आम्ही पुण्याला आत्ताच या शनिवार रविवारी आम्ही वर्कशॉप घेतला. 33 जण आलेले संपूर्ण भारतातून आमच्या वर्कशॉप अटेंड करायला. आणि UP वरून असेल, ओडिसावरून असेल, बँगलोरवरून असेल, सगळीकडून आमच्या या वर्कशॉपला अटेंड केलेलं. आणि त्याची फी असते आमची 9,000 रुपये ऑफलाईनची, 2 दिवसाची डिहायड्रेशनच्या वर्कशॉपची. तर आज तुम्हाला आम्ही हा वर्कशॉप पहिल्यांदा लॉन्च करतोय ऑफलाईन मध्ये. आणि आतापर्यंत आम्ही स्पाइसेसचा कायम ऑनलाईनच घेतलेला आहे. तर जे पहिले 10 सीट असेल त्यांच्यासाठी आम्ही कन्सेशनल रेट्स मध्ये तुम्हाला देतोय. तर 50% डिस्काउंट वरती तुम्हाला हा पहिल्या 10 सीट्सला मिळणार आहे. तर 4,500 रुपये जर का तुम्हाला विथ स्टे पाहिजे असेल तर 5,500 रुपये. तर तुम्ही इथे तुमचा ईमेल ID, फोन नंबर टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि इथे फीज तुम्हाला जो पण ऑप्शन पाहिजे तो ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. विथ स्टे पाहिजे किंवा विदाउट स्टे पाहिजे आणि ऑटोमॅटिकली पेमेंट अमाऊंट तिथे चेंज होऊन जाईल. ओके. सो 17 आणि 18 अशा या 2 दिवसामध्ये होणार आहे. आणि या वर्कशॉपची जी फीज आहे ते पहिले 10 जे रजिस्ट्रेशन होते त्यांच्यासाठी आम्ही निम्म्या किमतीत ठेवलेलं आहे 4,500 रुपये आणि 5,500 रुपये. कारण आम्ही पहिल्यांदा हा वर्कशॉप लॉन्च करतोय आणि जे पहिले 10 लोक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला हा बेनिफिट पास ऑन करायचा आहे. ओके. सो पुढचा क्वेश्चन आहे सर, एक काय 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 सेटअप असतो एका इंडस्ट्रीमध्ये? आता एक तर सगळ्यात पहिला एक बेसिक छोटा सेटअप असेल ना, स्मॉल इंडस्ट्री असेल तर पल्वरायझर लागतो आपल्याला, रोस्टिंग मशीन लागतं. काही जण इन्स्टेड ऑफ रोस्टिंग डिहायड्रेटर ठेवतात, ड्रायिंग ठेवतात, कारण आपल्याला मॉइश्चरच काढायचं असते. आणि पल्वरायझर असेल आणि पॅकिंग मशीन असेल. बेसिक एवढ्या सेटअप मध्ये आपण चालू करू शकतो. ओके. आणि सर आपण साधारण काय कॅपॅसिटीची आपण टाकली पाहिजे? मग B2B करत असाल ना, B2B तर B2B करणार असाल जिथे कंपनीजना आपण विकणार असो तर ऍटलिस्ट 100 kg आउटपुटचा प्लांट असला पाहिजे. मग आपण 4.5 ते 4.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करू शकलो मशिनरीज मध्ये, आपल्याला 100 ते 200 किलो त्या सेटअप मध्ये आपल्या दिवसाला प्रोडक्शन निघू शकतं. आणि B2B करणार असो म्हणजे ते आपल्याला घर नाही, ते इंडस्ट्रियल गाळ्यामध्ये आपण करू शकतो. आणि घरगुती मगाशी मी सांगितलं काय करतात घरगुती ज्यांना करायचं. सर आपण हॉटेलांसोबत टाइप कसं करू शकतो व्यवसाय वाढवण्यासाठी? हॉटेलचं बघा पूर्ण बिझनेस आहे टेस्ट वरती. मग आपल्या मसाल्याचं त्यांना टेस्ट आवडली
कारण आपला मसाला आपण जर चांगलं जेन्युइन क्वालिटी रॉ मटेरियल घेतलं ना तर ते टेस्ट एनहान्स होते आणि प्रोसेसिंग पण जर प्रॉपर केलं तर आपली टेस्ट एकदम बढिया होते. आपलं इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, इतक्या वर्षाच्या पार्टिसिपंटचा एक्सपिरियन्स आहे की कोणाचंही क्वालिटीमुळे टेस्टमुळे कधी प्रोडक्ट रिजेक्ट नाही झाले. बरोबर. प्राइसिंग थोडं महाग झालंय म्हणून रिजेक्ट झालं असेल, पण क्वालिटी ऑफ द प्रोडक्टमुळे किंवा टेस्ट नाही प्रॉपर आली आपल्या पावभाजी मसाला किंवा चिकन मसाला म्हणून रिजेक्ट झालं असं कारण नाही. कारण हे खूप आपण चांगल्या पद्धतीने रिसर्च करून हे प्रोडक्ट मसाले डेव्हलप केलेले आहेत म्हणून सगळ्यांना रिझल्ट चांगले मिळतात आणि टेस्ट आवडली की परत आपल्याकडे येतात लोक. भले ते प्राइसिंग साठी दुसरीकडे गेले, त्यांना कळलं की ते अडल्ट्रेटेड आहे, मग त्यांचा टेस्ट प्रॉपर मिळत नाही, मग आपल्याकडे परत येतात लोक. आपल्या बऱ्याच पार्टिसिपंटचा एक्सपिरियन्स आहे आणि जे एकदा घ्यायला लागले ना की परत 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 घेत राहतात. येस, अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्कीच क्वेश्चन चॅट बॉक्स वरती टाकू शकतात. पुढचं आहे की सर, मॉइश्चर कंटेंट माझ्या मसाल्यामध्ये राहतोय, त्याच्याने खराब होतोय मसाला, काय करायला पाहिजे? एकदा डिहायड्रेट केलं ना, मॉइश्चर कंटेंट 8 to 10% पर्यंत आपण आणलं तर तुम्हाला शेल्फ लाईफ खूप चांगली मिळेल. मेनली मसाल्याला हा मेजर प्रॉब्लेम आहे, तर तो जर आपण रिड्यूस करू शकतो. प्रॉब्लेम खूप मेजर प्रॉब्लेम नाही आहे तो, पण होतं सॉल्व. आपल्या पार्टिसिपंटला त्यांनी मॉइश्चर कमी केलं, त्यांना 2-2 वर्षाची शेल्फ लाईफ मिळाली. मॉइश्चर कमी करून पॅकिंग चांगलं केलंय, तर कुठेही लिकेज वगैरे नाही आहे, मग शेल्फ लाईफ 2-2 वर्षाची शेल्फ लाईफ मिळाली. ओके सर, पुढचं आहे की आपल्या मसाल्याला कलर कसा आणायचा? नॅचरल कलरवरती आपण काम करतो, तर नॅचरल खूप चांगला कलर येतो आणि मार्केटमध्ये कम्पेअर करायला जाईल तर आर्टिफिशियल कलर वापरून केलेले असतात, मग ते सबस्टँडर्ड अडल्ट्रेटेड म्हणतो आपण त्याला. मग तो कलर आणणं, तो कलरचा आपला गोल नाही आहे. म्हणजे आपल्याला टेस्ट आणि चांगला दिसतो, पण आपला कलर शेड पण चांगला मिळतो. पण जो मार्केटमध्ये रेड कलर फॉर एक्झाम्पल तुम्ही चायनीज भेळ बघितली असते, रस्त्यावरती विकतात, एवढा डार्क रेड कलर असतो, तो आपल्याला नॅचरल मध्ये एवढा नाही मिळत कलर. बरोबर. पण पण तो सब कलर सिंथेटिक आहे ना, केमिकलच खातायत लोक, त्याने हार्मफुलच आहे, लोकांना त्रासच होणार त्याचा. आपण द्यायचं तर चांगल्या क्वालिटीचं द्यायचं लोक. पुढचं आहे की सर, FSSAI लायसन्स आणि छोट्या सुरुवातीपासून पॅकेजिंग कसं करायला पाहिजे? FSSAI लायसन्स कसा काढायचा आणि छोट्या FSSAI लायसन त्या साईटवरती आपलं ऑनलाईन मिळतं. घरगुती करायचं 100 रुपीज मध्येच मिळतं. ज्यांना फॅक्टरी लेवलचं करायचं स्टेट लायसन्स किंवा सेंट्रल लायसन्स मिळतं, ऑनलाईनच मिळतं आपल्याला. म्हणून तर मिडलमॅन किंवा असं एजंट नाही आहे, आपल्याला डायरेक्टली मिळू शकतं ऑनलाईन केलं तर. त्याचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड केलेत, तुम्हाला लायसन्स मिळतं. ते झालं. आणि पॅकेजिंग सुरुवातीला मी सजेस्ट करेन की एवढं चांगलं पॅकेजिंग करा ना की घरून करतायत असं वाटलं नाही पाहिजे. पॅकेजिंगचे बरेच चॉईस असतात, ते आपण कोर्समध्ये गाईड करू कसं कसं पॅकिंग करायचं. ओके, सो अजून काही कोणाला क्वेश्चन असेल तर तुम्ही अनम्यूट पण करू शकता. जर का तुम्हाला हँड रेस करावं लागेल, तुम्ही हँड रेस करून तुमचा स्वतःचा प्रश्न विचारू शकतात. आणि जे पण काही क्वेश्चन असेल तुम्ही नक्की, आपल्याकडे शेवटचे 5 मिनिटं आहे, तुम्ही याच्यासाठी क्वेश्चन विचारू शकता. ओके, सो ऑलरेडी आता जस्ट एक, हा येस सर येस म्हटलं भरून केलं तर लायसन्स कोणतं कोणतं लागते? लायसन्स ना, एक तर FSSAI बेसिक लागणार आहे, बरोबर. नंतर गुमास्ता लागेल तुम्हाला, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचा. आणि एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला स्पाइस बोर्डचा मेंबर व्हावं लागेल आणि मग तुम्हाला एक्सपोर्ट करता येईल. मग तुम्हाला IC कोड पण घ्यावं लागेल एक्सपोर्ट करण्यासाठी. IC कोड लागेल, स्पाइस बोर्डचा मेंबर व्हावं लागेल आणि मग तुम्ही एक्सपोर्ट करू शकाल. जर एक्सपोर्ट करायचं लोकल करायचं असेल तर तुम्हाला बेसिक FSSAI आहे, शॉप ऍक्टचं घ्यावं लागेल. आणि MSMEचं केलं तर कंपल्सरी नाही आहेत, पण MSMEचं घेतलं तर MSMEचे बेनिफिट्स भरपूर मिळतील तुम्हाला. हे बेसिक 10 घेतलं तुम्हाला सबसिडीज मिळेल, मार्केटिंगसाठी असिस्टंट मिळेल, बरेचसे तुम्हाला सोल्युशन मिळतील. ओके ओके. सो अजून कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता तुमचे प्रश्न. हँड रेस तुम्ही करा आणि आम्ही तुमचे सगळे प्रश्न कव्हर करू. केलं ना बिझनेस टू बिझनेस, तर त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कंपनीत ते त्यांचं मार्केटिंग, तर आपल्याला 10 to 15% प्रॉफिट मार्जिन मिळतं आणि स्वतःच्या ब्रँड नेमने केलं तर 40 to 50% प्रॉफिट मार्जिन मिळतात. राईट. याच्यावरती ऍक्च्युली एक खूप छान व्हिडिओ आहे, मी सगळ्यांना रिकमेंड करेल. इनफॅक्ट आता मी पाहिजे तर प्ले पण करतो थोड्या वेळाने. एक आमच्या पार्टिसिपंट आहे सुलोचना पफाळे. काही लोकांचे प्रश्न आहे की आम्ही
सुरुवात कशी करायची किंवा किती रुपयांनी करायला पाहिजे. या आमच्या पार्टिसिपेट सुलोचना ही त्यांची स्वतःची इंडस्ट्री आहे. त्यांनी फक्त 10,000 रुपयांनी सुरुवात केलेली. पहिल्या महिन्याचं त्यांचं फक्त 15 किलो प्रोडक्शन होतं महिन्याभराचं. आज त्यांचं डेली आउटपुट आहे 150 किलो आणि खूप छान त्यांचं काम आहे. B2B करताय, B2C करताय. हा पूर्ण एक 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यांचा उद्योगवर्धींच्या YouTube चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ नक्की बघा. आज खूप चांगलं त्या काम करताय. एक महिला असून आज इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी इंडस्ट्री उभी केली आणि बऱ्याच जणांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलाय. तर तुम्ही पण हे करू शकतात. खूप चांगला हा व्यवसाय आहे. ते B2B करताय, B2C करताय, हॉटेल्सला देताय, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सला देताय, सगळ्यांना ते सप्लाय करताय. तुम्ही नक्की त्यांचा व्हिडिओ बघा. मी पाहिजे तर थोड्या वेळाने प्ले करतो. अजून कोणाचे काही क्वेश्चन असेल तर आपण घेऊयात किंवा आपण नाही तर मग तो व्हिडिओ बघूयात. सो अजून कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही चॅट बॉक्सवर टाकू शकता. येस, सॉरी. ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? येस. तर पॅकेजिंग वर प्रिंटिंग काय काय करावं लागतं? कॅलरीज आणि ते पॅकेजिंगवर प्रिंटिंग पॅकेजिंग वर प्रिंटिंग कॅलरीज प्रिंटिंग आणि ते त्यामध्ये बरेच पॉइंट आहेत ना, की प्रोडक्ट कोणच्या आतमध्ये आहे, कुठचा ते डिस्क्लोज करायला पाहिजे, तुमचं ब्रँड नेम येईल, नंतर तुम्हाला शेल्फ लाईफ किती आहे त्याचं मेन्शन करावं लागेल, MRP द्यावं लागेल, नंतर पर ग्रॅमचं काय कॉस्ट आहे ती द्यावं लागेल, नंतर तुमच्या प्रोडक्टमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू काय काय आहे ते कंपल्सरी आहे देणं, नंतर हाऊ टू यूज द प्रोडक्ट ते द्यायचं तुम्हाला, तुमच्या प्रोडक्टमध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय दिलेले आहेत ते तुम्हाला लेबलवरती मेन्शन करावं लागेल. बॅच नंबर खूप सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट बॅच नंबर आहे. तो बॅच नंबर तुम्ही डीमार्ट सारख्या ऑर्गनायझेशनला देणार असाल, डीमार्ट, स्टार बाजार, अपना बाजार, तर तिथे मग बारकोड लागतो. ते बारकोड तुम्हाला पॅकिंग वरती आणायला लागेल. मग तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगचं तुमचं कंपनीचं नाव, ऍड्रेस आणि FSSI नंबर हे आपण ना ऍक्च्युली कोर्समध्ये ना आपण ऍक्च्युली एक लेबल बघूनच ते प्रॉपर काय काय पॉईंट्स कंपल्सरी आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत ते आपण कव्हर करतो डिटेलमध्ये. ओके. येस, येस. पुढचं सर टेस्टिंग कुठे होतं? टेस्टिंग गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅबोरेटरीज असतात. तिथे आपण सॅम्पल दिलं की ते आपल्याला रिपोर्ट देतात त्याच्यामध्ये. शेल्फ लाईफचं पण देतात आणि आपलं न्यूट्रिशन चार्ट पण देतात. ओके. आणि एव्हरी 6 मंथ्स आपल्याला ते काढावं लागतं. प्रत्येक 6 महिन्यात एकदा रिपोर्ट काढावा लागतो. ओके. प्रकाश जाधव तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, गुड इव्हनिंग. हा, येस. सर, मी एक ऑलरेडी एक बिझनेस करतोय मसाल्याचा, हँड टू हँड म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर. पण ओके मी दुसऱ्यांकडून घेतो माल पूर्ण मसाल्याचं, ओके. जसे काही मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्याकडून, आणि प्रत्यक्ष कस्टमरकडे सेल करतो. तर म्हणजे मिनिममची आपली रेंज होते 500-600 पर्यंतची जी रेंज मध्ये आपल्याला मला 500. द्यावं लागते. आणि आपल्या 500, 400 ते 500च्या रेंज मध्ये कस्टमरला ओके ओके. डायरेक्ट. हा, तर मला आपल्या वेबिनार मध्ये म्हणजे ह्या रेंज मध्ये, म्हणजे जसं मी 300 रुपयाला परचेस करतोय, 400 ला सेल करतो, तर ह्या जे रेंज मध्ये आहे, ह्या रेंज मध्ये मसाला तयार करण्याची प्रोसेस आपल्या वेबिनार मध्ये मला भेटेल शिकायला. आता कसं ना आपला टाइम खूप लिमिट आहे ना, बरोबर. तर हम्म, आपण आपल्या हो. कोर्समध्ये आपण जास्त डिटेलमध्ये कव्हर करतो. कॉस्टिंग पण आपण घेतो. हम्म, बरेचदा लोकांचं कॉस्टिंग हम्म, चुकल्यामुळे मग ते भरपूर हो मेहनत करून पण ते बरेचदा लॉसमॅच असतात. कारण ते कॉस्टिंगचं गणितच हो. नाही जमलेलं नसते. बऱ्याचशा ज्या अपेक्षित जे कॉस्ट असतात ते कन्सिडर्स केले जात नाहीत आणि मग हम्म, तो लॉसमध्ये जातो बिझनेस. तर कॉस्टिंग पण इम्पॉर्टंट भाग आहे. हा ते आपण डिटेलमध्ये कव्हर हा. करतो कोर्समध्ये. म्हणजे हे असं कॉस्टिंगचे, ह्या रेंजचे कॉस्टिंग मला शिकायला भेटेल का कसं? कशामध्ये आजच्या याच्यात आपल्याला म्हणजे जी डिफिकल्ट हे आहे. मी जे हा हा, म्हणजे ह्या रेंज मध्ये एक मी मसाला बनवत तयार करू शकतो, ही कॉस्टिंग शिकायला भेटू शकेल? हो, ऑफकोर्स तुमची आपण केस स्टडी म्हणूनच घेऊ शकतो. हो का? तुम्हाला पण क्लॅरिटी होईल, बाकीच्या लोकांना पण समजेल त्यामुळे. आणि आपलं ओके. कॉस्टिंग कारण की बरोबर आहे मला की नाही डायरेक्ट ते पण इंडस्ट्री तुम्हाला लेवलला कळेल. एकदम सॉरी. लो लेवलला आपल्याला समजतं. हो हो, कारण म्हणजे एकदम बरेचदा ना आपण घरी छोट्यापासून मी जरी करत स्टार्ट असलो करतोय. ना, घरी जरी आपण करत असलो ना, हम्म, तरी बरेचदा आपण बरेचसे कॉस्ट हम्म, पकडत नाहीत. ओके. आणि आपल्या बरोबर. त्या कॉस्ट मध्ये हम्म, बसवण्याच्या नात्यामध्ये आपण काही एलिमिनेटच करून टाकतो. पण त्यामुळे ना आपली ग्रोथ होत नाही. हम्म, ज्या पद्धतीने आपण वाढलो हो, पाहिजे ना, की 1-2 वर्षात आपली मोठी हम्म, फॅक्टरी झाली पाहिजे होती, ती नाही झाली. हम्म, आपण काहीतरी चुकतोय ना, कुठेतरी हम्म, आपण मिस होतोय पॉईंट, हे आपल्याला बघायला लागतं. हम्म, बरोबर. ओके सर, थँक्यू. हं?
येस येस. आणि याच्यामध्ये खूप पार्टिसिपंट्स असतात आणि प्रत्येक जण आपापले क्वेश्चन्स घेऊन येतात. तर तुमच्या प्रश्नामुळे दुसऱ्यांचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो किंवा दुसऱ्यांच्या प्रश्नाने तुमचे पण प्रश्न सॉल्व्ह होतात. तर खूप एक क्रॉस लर्निंग खूप चांगल्या प्रकारे होतं आणि खूप स्वतःचा म्हणजे जेवढे बी आमचे पार्टिसिपंट आहे खूप चांगले याच्यामध्ये त्यांना गायडन्स मिळतं आणि एक खूप चांगला नेटवर्क पण बन जातो. तर सॉरी, मग आमचे जे 250 पार्टिसिपंट आहे, जे सगळे आमचे ऑनलाईन कोर्स केलेले आहे, आज खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करताना संपूर्ण भारतामध्ये आमचे आज पार्टिसिपंट पसरलेले आहे. तर तुम्हाला एक नेटवर्क पण मिळतो, तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल ते पण करता येतं किंवा इतरांचे मसाले आपल्या राज्यात आणायचे असेल तर ते पण तुम्हाला संधी आहे. सो आय थिंक सर मी फर्दर कोर्सचे कव्हर करतो, हो हो वर्कशॉपचे प्रश्न कव्हर करतो चालेल. आणि मी गाईड करतो. सो थँक सो मच सुदेश सर. थँक्यू. आणि आपल्याला सुदेश सर ऑफलाईन पर्सनली येऊन गाईड करणार आहे या वर्कशॉपमध्ये. सो 2 दिवसाचा वर्कशॉप आहे. 16, 17 आणि 18 तारखेला नाशिकमध्ये ही संधी आहे आणि एका इंडस्ट्रीमध्ये आपण शिकणार आहोत. तर ही खूप मोठी संधी तुमच्या सगळ्यांसाठी आज उपलब्ध होत आहे. सो हो थँक्यू सर. आणि थँक्यू. मी मी निघतो सर. थँक्यू. गुड नाईट. ऑल द बेस्ट सगळ्यांना. येस, थँक्यू. सो एक जो मी व्हिडिओ आहे कशी तुम्ही संधी स्वतःच उभं करू शकता ते आमच्या अजून एक पार्टिसिपंट आहे त्यांचा आपण एक व्हिडिओ बघूयात एक शॉर्ट मध्ये आणि ऑफकोर्स तुम्ही नंतर डिटेल मध्ये बघू शकतात. मिनट में रोस्टिंग मशीन है जिसमें मेरा एक टाइम में 25 किलो माल भूनता है। वो 10 मिनट में 25 किलो माल भून के बाहर निकालता है। शुरुआती दिनों में मैं घर से करती थी। हर रोज 15-15 किलो मटेरियल बनाती थी मैं। खुद की फैक्ट्री बना ली तो अभी हर रोज का 100-150 किलो माल जाता है। स्टार्टिंग में मैं जब घर से करती थी तो उस टाइम हमने 10-10 ग्राम के 10 वाले बॉक्सेस बनाए थे। कोई भी नहीं लेता था। फिर हमने फ्री में देना चालू किया, लेकिन चालू करना है हमको तो वो नो लॉस नो प्रॉफिट इस बेसिस पे उनको कभी कभी सैंपल भी दिए। तो इस तरह पे एक चालू हो गया और अभी हम सैंपल भी नहीं देते। तो अभी घर में खाने वाले वो भी लेते और होटल वाले सभी वो बोलते कि एवरेज उनके मुकाबले आपकी क्वालिटी भी अच्छी है और रेट भी कम है। अभी इस टाइम में तो मुझे स्मॉल भी चालू है और बल्क में भी चालू है। साथ एक काला मसाला है, ये मेरा हर 8 दिन में कम से कम 150-200 किलो तक जाता है ये काला मसाला। तो मेरा नाम है वही आगे चल के लॉन्ग टर्म तक अच्छा एंटरप्रेनर बन सकता है। मेरा नाम सुलोचना कैलाश फाफड़े, मेरी कृपा मसाले नाम से मसाला ब्रांड है। और स्पाइस की जर्नी बोलो तो 6-7-8 साल पहले मेरे हस्बैंड ने नौकरी से VRS लिया तो उस वक्त उन्होंने 10,000 का मुझे मटेरियल लाके दिया और वो तो कर ही रही थी, लेकिन उसके साथ साथ मेरा कोर्स भी चालू था। तो जो जो सर मसाले सिखाते थे तो उसको बना के मैं देखती थी। तो वो बनाते बनाते सामने ही कैंटीन थी तो उनको मैं हर रोज सैंपल देती थी थोड़ा थोड़ा। तो वो उसमें बताते थे कि इसमें कुछ कम करो, कुछ ज्यादा करो या मिर्ची बढ़ाओ कम करो। तो ऐसे करते करते अभी सस्टेनेबल बिजनेस चालू हो गया। शुरुआती दिनों में मैं घर से करती थी। मेरा एक फूड प्रोसेसर था तो उसमें हर रोज 15-15 किलो मटेरियल बनाती थी मैं। तो वो कैंटीन तो आप ये वीडियो इन डेप्थ देख सकते हो कैसे हमारे पार्टिसिपंट या हमारे एल्युमनाय आहे सुलोचना पफाळे आपल्या महाराष्ट्राचेच आहे आणि नाशिकच्या आहे. खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करतायत. त्या सुद्धा या ग्रुपमध्ये ऍडेड आहे स्पाइसेसच्या. आमच्या अजून एक पार्टिसिपंट आहे मिनल जैन, त्यांनी जालन्यामध्ये अजून एक मोठी फॅक्टरी टाकलेली आहे. असे आमचे स्पाइसेसचे बरेच पार्टिसिपंट आहे जे आज घरगुती असेल किंवा मोठ्या प्रकारे मोठ्या स्केलला इंडस्ट्री करताय. या आमच्या अजून एक मॅडम आहे ज्यांनी आमचा स्पाइसेसचा कोर्स केलेला USA मधून त्यांनी केलेला, मयुरा निसाळ म्हणून आहे. त्या सुद्धा या ग्रुपला कनेक्टेड आहे. तर आज त्या आपल्या भारतातल्या ज्या मसाले जे आमचे करतात प्रोडक्शन त्यांच्याशी त्यांचा टायअप आणि आज खूप चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे. ते एक्सपोर्ट मध्ये हेल्प करतात आणि US मध्ये आपल्या पार्टिसिपंटला हेल्प करतात आपला मसाला पोहोचवण्यासाठी, विकण्यासाठी. तर खूप संधी आहे या व्यवसायामध्ये. नक्कीच तुम्ही या व्यवसायात या सुलोचना मॅडम आमच्या वेबिनारला एकदा एक दिवशी असं जोडलेला होता. तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं होतं. तर नक्कीच खूप संधी आहे. मी चॅटबॉक्स वरती नंबर पण पाठवलेले आहेत. त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ही जी संधी आहे 17 आणि 18 तारखेला एका इंडस्ट्रीमध्ये वर्कशॉप होणार आहे आणि जसं मी सांगितलं तर हा जो कोर्सची जी फी आहे ही ₹4,500 विथ फूड आणि विथ स्टे ₹5,500. 2 दिवसाचा हा पूर्ण वर्कशॉप आहे एका इंडस्ट्रीमध्ये. तर आम्ही पूर्ण इंडस्ट्री रिझर्व्ह करतोय. त्यांचं प्रोडक्शन थांबवून आम्ही पूर्ण इंडस्ट्री रिझर्व्ह करून तुम्हाला शिकवणार आहोत. तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे आणि याच्यामध्ये खूप आमचे अल्युमनाईज पण जोडत आहेत.
त्यांच्याशी तुम्हाला नेटवर्क करायला मिळेल. आणि हा जो फी आहे ही पहिल्या 10 रजिस्ट्रेशन साठीच आहे. आमचा हा नवीन कोर्स आहे. तर आम्ही ऑफलाईन पद्धतीने पहिल्यांदा आम्ही लॉन्च करतोय. तर जेव्हा आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा लॉन्च करतो, तेव्हा आम्ही खूप माफक दरामध्ये पहिल्या 10 रजिस्ट्रेशनला आम्ही ओपन अप करतो. सो तुम्ही जसं बघितलं, की आज आमच्याकडे दिवसभरापासून खूप सारे वेगवेगळे कोर्सेससाठी आमच्याकडे रजिस्ट्रेशन आलेले आहे. पण ते सगळे आमचे ऑनलाईन आणि खूप जास्त हायर फीजवाले असतात. ही खूप कमी फीजमध्ये तुम्हाला विथ फूड आणि विथ म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत. सो खूप मोठी संधी आहे. जरूर या संधीचा फायदा घ्या. पहिले 10 रजिस्ट्रेशन आमचे झाले, तर याची फी दुप्पट होणार आहे. ₹9,000 आणि ₹10,000 होणार आहे. सो आज या संधीचा फायदा घ्या. तुम्हाला लिंक पाठवलेली आहे चॅट बॉक्सवरती. त्याच्यावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. सो थँक यू अँड हॅव अ गुड नाईट एव्हरीवन. थँक्स. बाय.